आपल्या MA भाग 1 च्या मराठीच्या विषयाअंतर्गत आपल्याला या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आपल्याला संशोधन शास्त्र रिसर्च मेथडॉलॉजी ही अभ्यासपत्रिका सगळ्यांसाठी अत्यावश्यक अभ्यासपत्रिका केलेली आहे. त्यामुळे याही पेपरचा आपल्याला 80 मार्कांचा पेपर द्यावा लागणार आहे. तर त्या संदर्भात जे आपल्याला 4 घटक अभ्यासक्रमात नेमून दिलेले आहेत, तर त्या 4 घटकांची थोडक्यात तुम्हाला ओळख व्हावी किंवा त्याच्या अनुषंगाने त्या घटकांच्या अनुषंगाने काही चर्चा व्हावी यासाठी ही जी संपर्क सत्र आयोजित केलेली आहे. तर त्या सत्राअंतर्गत आपण आता संशोधन शास्त्र रिसर्च मेथडॉलॉजी या विषयाच्या अनुषंगाने काही चर्चा करणार आहोत. तर त्यापैकी आपल्याला संशोधन शास्त्र या अभ्यासपत्रिकेअंतर्गत 4 घटकांमध्ये आपल्याला काही विविध संज्ञा संकल्पना संशोधनाच्या अनुषंगाने असलेल्या काही संज्ञा असतील, काही संकल्पना असतील किंवा संशोधनाचे काही प्रकार असतील, पद्धती असतील किंवा संशोधन नेमकं काय असतं किंवा कसं करायचं या अनुषंगाने काही एक आपण चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला घटक 4 बघायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे संशोधन संकल्पना, व्याख्या आणि स्वरूप. त्यानंतर संशोधनाच्या विविध पद्धती. संशोधन संकल्पना, व्याख्या आणि स्वरूप बघत असताना आपण संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे कोशातले अर्थ काय आहेत किंवा संशोधनाच्या काही ठराविक व्याख्या काय केलेल्या आहेत. त्यानंतर संशोधन नवनिर्मिती आहे की संपादन आहे किंवा ते साहित्य संशोधनाच्या बाबतीत आपण विचार करत असताना संशोधन म्हणजे नेमकं काय या अनुषंगाने आपण काही घटक बघणार आहोत किंवा काही चर्चा करणार आहोत. त्यानंतर जो दुसरा घटक आहे आपला संशोधनाच्या विविध पद्धती, यामध्ये आपण संशोधन पद्धतींचं स्वरूप आणि संशोधन पद्धतीचे काही प्रकार आहेत तर ते काही महत्वाचे प्रकार बघणार आहोत. त्यानंतर संशोधकाचे गुणविशेष आणि त्याची जबाबदारी काय असते. कोणत्याही एका घटकाचं जेव्हा आपण संशोधन करत असतो तेव्हा संशोधन करणाऱ्या व्यक्तीवर काही एक जबाबदारी असते, त्याच्या अंगी काही गुणविशेष असावे लागतात आणि जर ते नसतील तर त्या गुणविशेषांची वाढ कशी होईल किंवा त्या अनुषंगाने आपल्याला काम कसं करता येईल हे त्या संशोधकानं लक्ष देणं जास्त गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर संशोधनाअंतर्गत काही साधनं, संदर्भ लेखन किंवा शोध निबंधाचं किंवा संबंधित पदवीसाठी किंवा संबंधित कामासाठी आपण जे काही संशोधन करणार असू तर ते संशोधन करत असताना ते लेखनाचे टप्पे काय असतात किंवा लेखनाच्या पद्धती काय असतात या अनुषंगाने काही महत्वाच्या मुद्द्यांची आपण या व्याख्यानात चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम संशोधन म्हणजे काय. संशोधन या शब्दातच किंवा ही जी संज्ञा आहे या संज्ञेच्या शब्दातच त्याचा अर्थ खरं तर सामावलेला आहे. संशोधन म्हणजे शोध घेणं, चौकशी करणं किंवा काळजीपूर्वक तपास करून सत्य शोधनाचा शास्त्रीय प्रयत्न म्हणजे संशोधन, अशी एक संशोधनाची ढोबळमानानं किंवा एक साधी व्याख्या आपल्याला करता येते. याही पेक्षा खरं तर संशोधनाची ही व्याख्या जरी इतकी सोपी सुटसुटीत आपल्याला वाटत असली तरी सुद्धा ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि काहीशी पद्धतशीरपणे अतिशय अभ्यासपूर्वक करावी लागणारी प्रक्रिया असल्यामुळे यातले बरेचसे मुद्दे आपल्याला शांतपणे लक्ष देऊन हाताळावे लागतात. रिसर्च संशोधनासाठी इंग्रजीमध्ये रिसर्च ही टर्म वापरली जाते किंवा हा शब्द वापरला जातो. रिसर्च या नावातच जसं संशोधन मध्ये शोध घेणं किंवा काहीतरी शोधणं हा अर्थ जसा अंतर्भूत आहे त्याच पद्धतीनं रिसर्च, आता री आणि सर्च या 2 टर्म्सनी हा शब्द बनलेला आहे किंवा या 2 घटकांनी हा शब्द बनलेला आहे. तर पुनर्शोध, सर्च म्हणजे शोध किंवा काहीतरी शोधणं आणि रिसर्च म्हणजे पुन्हा नव्यानं शोधणं. कोणत्याही माणसाच्या जीवनाच्या किंवा माणसाच्या प्रगतीची जी काही वाटचाल आहे किंवा जो काही टप्पा आहे त्या वेगवेगळ्या टप्प्यांवर किंवा माणसाच्या जगण्याच्या वेगवेगळ्या कालखंडात त्यानं स्वतःचं आयुष्य किंवा मानवी आयुष्य, मानवी जगणं कसं जास्तीत जास्त सुखकर होईल किंवा कसं जास्तीत जास्त विकसनाच्या समृद्धीच्या टप्प्याकडे जाईल या अर्थानं नवनवीन गोष्टींचा शोध लावला. म्हणजे जसा तो वस्तूंचा शोध आहे किंवा काही घटकांचा शोध आहे त्याच पद्धतीनं तो माणसाच्या मानसिक पातळीवर किंवा भौतिक अभौतिक अशा दोन्ही पातळीवर त्यांनी ज्ञानाचा, माहितीचा सुद्धा शोध लावलेला आहे. आता उदाहरणार्थ आपण बघू
की आगीचा शोध लागला. म्हणजे माणसाच्या आत्ताचा जर आपण विकसनाचा टप्पा बघितला तर या टप्प्यावर कितीतरी हजारो वर्षापूर्वी माणसानं आगीचा शोध लावला. म्हणजे कुठले तरी दोन दगड, आता कुठलेही दोन दगड उचलले आणि ते एकमेकांवर घासले म्हणजे त्यातून ठिणगी निर्माण होते का? तर नाही. तर विशिष्ट पद्धतीचा दगड एकमेकांवर घासल्यानंतर किंवा त्याचं घर्षण झाल्यानंतर त्यातून एक प्रकारची ठिणगी तयार होते आणि त्यातून आगीचा शोध लागला माणसाला. आणि या आगीच्या शोधानंतर ती नियंत्रित कशी करायची म्हणजे ही त्याला माहिती मिळाली, बरोबर. तर त्या माहितीचं व्यवस्थापन त्यानं कसं केलं असेल बघा. तर वेगवेगळ्या टप्प्यावर त्या आगीचा बाबा माणसाच्या जगण्यात कुठल्या कामासाठी त्याचा वापर होतो किंवा तो कसा करायचा. आग खूप मोठ्या प्रमाणात लागली तर त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. तर ती फक्त आपल्याला आवश्यक त्याच घटकासाठी किंवा आवश्यक वेळेपुरतीच वापरायची असेल तर त्यासाठी काय करायचं हे वेगवेगळ्या टप्प्यावर तो शिकत गेला. हा माहितीचा साठा त्यानं आपल्याकडं संपादित केला आणि संपादित केलेली जी माहिती आहे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीनं केल्यानंतर माणसाचं जगणं जास्त सुखकर झालं. या आगीचा त्याला काय फायदा झाला तर थंडीपासून त्याचं रक्षण झालं. त्याच्यापासून जो काही उजेड निर्माण झाला तर तो त्याला वेगवेगळ्या टप्प्यावर म्हणजे अंधारात किंवा सूर्य मावळल्यानंतर नैसर्गिक उजेडाची किंवा नैसर्गिक प्रकाश संपुष्टात आल्यानंतर त्याला त्या आगीपासून प्रकाशाची निर्मिती झाली. त्याचबरोबर त्याच्या अन्न खाण्याची जी काही पद्धत होती म्हणजे पूर्वी जो अश्मयुगाच्या पूर्वीचा जो माणूस कच्चं मांस खात होता तर ते कच्चं मांस आगीत भाजल्यानंतर पक्क तयार होतं, ते रुचकर लागतं किंवा मानवी शरीरासाठी त्याचा कुठलाही अपाय होत नाही हे त्याच्या लक्षात आलं. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर माणसानं अन्न निर्मितीसाठी सुद्धा आगीचा वापर केला आणि पुढे अनेक टप्प्यावर मग त्यानं जी काही मातीची भांडी तयार केली तर ती भांडी पक्की होण्यासाठी त्यानं आगीचा वापर केला. पुन्हा पुढच्या टप्प्यावर त्याला जे काही निसर्गात वेगवेगळे धातू सापडले तर ते धातू आगीचा वापर करून वितळवल्यानंतर किंवा एका विशिष्ट तापमानावर त्याची स्थिती बदलते. ती स्थिती बदलल्यानंतर माणसाच्या रोजच्या किंवा दैनंदिन वापरासाठी जे काही घटक किंवा जे काही हत्यार असतील, जे काही भांडी असतील किंवा जे काही दागदागिने असतील किंवा त्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या माणसाच्या उपयुक्त अशा वस्तू बनवायला तयार केलं. म्हणजे शोध केवढा आहे तर शोध आगीचा आहे. म्हणजे कुठले तरी दोन घटक विशिष्ट पद्धतीचे दोन दगड एकमेकांवर घर्षण केल्यानंतर त्यातनं ठिणगी निर्माण होते आणि त्यातनं आग निर्माण होते. ही झाली प्राथमिक माहिती आणि या प्राथमिक माहितीपासून त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर करून त्यानं प्रयोग केले छोटे छोटे. अगदी आपण आता ज्या पद्धतीने आगीचा वापर करतो आहोत हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण बघतोय. आगच नाही तर वेगवेगळे निसर्गातले खरं तर घटक आहेत. पण आग निर्माण झाल्यानंतर तिचा कुठल्या गोष्टींना फायदा होतो किंवा कुठल्या गोष्टींना तोटा होतो हे त्याच्या लक्षात आलं. या सगळ्या माहितीचं किंवा या सगळ्या चुकून झालेल्या प्रयोगातून असेल किंवा त्यानं ठरवून केलेल्या प्रयोगातून असेल त्याला जी माहिती मिळाली त्या माहितीचं व्यवस्थित व्यवस्थापन त्याच्याकडून केलं गेलं आणि हे व्यवस्थापन केल्यानंतर जे त्याला निष्कर्ष प्राप्त झाले किंवा बाबा ठराविक तापमानावर किंवा ठराविक पद्धतीने जर आपण आगीचा वापर केला तर अन्न कुठल्या टेम्परेचरवर किंवा कुठल्या तापमानावर त्या आगीचा वापर आपण अन्न शिजवण्यासाठी करू शकतो हे त्याच्या जेव्हा लक्षात आलं तर हे जे निष्कर्ष त्याला सापडले ते निष्कर्ष त्यानं पुढच्या पिढीकडे संक्रमित केले किंवा आपल्या पुढच्या पिढीला सांगितले. आणि मग आगीचा वापर माणसाच्या जगण्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुखकर करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी केला आणि त्याचं जे जगणं आहे माणसाचं ते जगणं जास्तीत जास्त सुखकर आणि जास्तीत जास्त सोयीचं झालं. तर हा एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण संशोधनाचा एक टप्पा बघितला. तर संशोधनाच्या आपण काही कोशातल्या व्याख्या किंवा त्याच्यासाठी वापरले जाणारे काही इतर आपण संकल्पना बघूया. तर संशोधन म्हणजे नवीन शोध लावण्याची क्रिया किंवा तपासणी किंवा चौकशी असं सुद्धा संशोधनासाठी दाते आणि कर्वे या कोशामध्ये त्याचे अर्थ दिलेले आहेत. त्याचबरोबर मेजर कॅन्डी या ब्रिटिश अधिकाऱ्यानं जो इंग्रजी मराठी शब्दांचा कोश तयार केला त्या कोशामध्ये संशोधनासाठी किंवा रिसर्चसाठी अनुधावन, गवेषण, अन्वेषण, मार्गण, मीमांसा किंवा परिष्ठी अशा पद्धतीचे शब्द किंवा अशा पद्धतीच्या संकल्पना वापरलेल्या आहेत.
त्याचबरोबर आपटे यांनी जो इंग्रजी संस्कृत कोश तयार केला त्याच्यामध्ये संशोधनासाठी काय शब्द वापरलेत बघा. अन्वेषण, निरूपण, अनुसंधान, जिज्ञासा, मार्गणम किंवा विचारणा. हा संशोधनासाठी या संकल्पना संस्कृत इंग्रजी कोशामध्ये वापरलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबर मोल्सवर्थनी जो इंग्रजीचा शब्दकोश तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये संशोधनासाठी किंवा रिसर्चसाठी प्युरिफिकेशन, क्लिअरनेस आणि करेक्शन या टर्म वापरलेल्या आहेत. तर प्युरिफिकेशन म्हणजे काय, तर शुद्धीकरण. तर शुद्धीकरण म्हणजे आता कुठलेही मंत्र वापरून जे शुद्धीकरण केलं जातं तसं नाही, तर जी आपल्याला माहिती अवगत आहे किंवा जो माहितीचा साठा आपल्याकडे आहे त्या माहितीच्या साठ्यात त्या माहितीचं संक्रमण होत असताना जर काही दोष निर्माण झाले असतील तर ते दोष बाजूला काढून निर्दोष पद्धतीनं माहितीचं सादरीकरण करणं किंवा निर्दोष पद्धतीनं ती माहिती निष्कर्ष स्वरूपात मांडणं त्याला आपण प्युरिफिकेशन असं म्हणतो. त्याचबरोबर क्लिअरनेस एक म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण संशोधन करत असतो एखाद्या विषयाचं तर त्या विषयाची जी प्राप्त माहिती आहे किंवा जे प्राप्त ज्ञान आहे त्या ज्ञानात कुठलाही दोष न ठेवता किंवा कुठलीही दुर्बोधता न ठेवता ते सर्वसामान्य माणसाला किंवा वाचणाऱ्याला, समजून घेणाऱ्याला किंवा त्याच्यावर पुन्हा नव्यानं काही काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रत्यक्ष मानवी जीवनात त्याचा वापर करत असताना त्यातले दोष काढून टाकून एक स्वच्छ स्वरूपात त्याचे निष्कर्ष मांडणं किंवा निष्कर्ष वजा मांडणी करणं, तिथं आपण क्लिअरनेस अशी एक संकल्पना त्याच्या या सगळ्या संदर्भात आपल्याला अभिप्रेत असते. त्याचबरोबर करेक्शन, करेक्शन हा एक शब्द आहे. करेक्शन म्हणजे काय, तर आपण मिळालेली जी माहिती आहे किंवा मांडलेलं जे ज्ञान आहे आतापर्यंत आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे किंवा जी काही माहिती प्राप्त झालेली आहे आपण असं म्हणू, तर त्यात जे काही दोष राहिलेले आहेत किंवा त्यात ज्या काही अनावश्यक बाबींची जर नोंद झाली असेल तर ती बाजूला काढून आपल्याला जे निष्कर्ष मिळालेले आहेत ते निष्कर्ष करेक्ट करणं किंवा ते निष्कर्ष निर्दोष पद्धतीनं मांडणं याला सुद्धा आपण संशोधन असं म्हणतो किंवा संशोधन असं म्हणू शकतो. तर संशोधनाच्या किंवा रिसर्चच्या काही आपण व्याख्या बघूया. एक दोन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोशात असलेली एक व्याख्या आपण बघूया की रिसर्च इज स्टडीज इन्क्वायरी, usually critical and exhaustive investigation or experimentation having for its aim the revision of accepted conclusions in the light of newly discovered facts. म्हणजे काय बघा, ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डिक्शनरीमध्ये किंवा कोशामध्ये असलेली ही व्याख्या आहे रिसर्चची, संशोधनाची. संशोधन म्हणजे काय, तर संशोधन म्हणजे अभ्यास पद्धतीनं म्हणजे कुठली एखादी अभ्यास पद्धती वापरून केलेली चौकशी किंवा त्याचं तात्विक विश्लेषण किंवा त्याचा शोध घेतलेला आहे किंवा वेगवेगळ्या प्रयोगांच्या आधारे एखाद्या गोष्टीचा शोध घेणं किंवा जे काही ध्येय आहे किंवा जे काही एखादं ध्येय आपण मनात ठेवून एखाद्या गोष्टीचा शोध घेतलेला आहे तो पुन्हा नव्यानं मांडणं आणि तो स्वीकारण्यायोग्य असे निष्कर्षाप्रत येऊन पोहोचणं म्हणजे संशोधन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर वेबस्टरच्या कोशामध्ये काय व्याख्या आहे बघा रिसर्चची. रिसर्च इज सिम्पली अ सिस्टमॅटिक अँड रिफाइंड टेक्निक ऑफ थिंकिंग. ही किती सुटसुटीत व्याख्या आहे बघा. रिसर्च म्हणजे एक पद्धतशीरपणे पुन्हा नव्यानं विचार करण्याची पद्धत मांडणं किंवा विचाराची एक दृष्टी तयार करणं म्हणजे रिसर्च असं वेबस्टरच्या कोशात म्हटलेलं आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या आधारे माहितीचा शोध घेणं शास्त्रीय पद्धतीनं काळजीपूर्वकरित्या वस्तुनिष्ठ निरीक्षण नोंदवणं आणि या सगळ्याचा सम्यक शोध घेणं म्हणजे संशोधन असं म्हटलेलं आहे. सम्यक शोधन म्हणजे संपूर्ण पद्धतीनं समग्र पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा शोध घेणं आणि काळजीपूर्वक शास्त्रीय पद्धतीनं आधारभूत तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ निरीक्षण नोंदवणं म्हणजे संशोधन असं आपल्याला म्हणता येतं. त्याचबरोबर संशोधन म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन मांडलं पाहिजे किंवा प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच शोधून काढलं पाहिजे असंच अभिप्रेत नाही, तर त्याच्या बरोबरीनं
जुन्याचा शोध लावणं, म्हणजे जुनी एखादी गोष्ट, जुनं एखादी ज्ञान परंपरा किंवा जुनी एखादी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, तर त्या माहितीचं यथायोग्य संपादन करणं किंवा अज्ञात माहिती मिळवून देणं, ती सुसंस्कारित पद्धतीनं प्रकाशित आणणं. आता सुसंस्कारित म्हणण्यापेक्षा आपण संस्कारित म्हणू. संस्कारित पद्धतीनं ती प्रकाशात आणणं आणि ती मांडणं किंवा त्यातली जी काही निरीक्षणं, त्याचं पुनर्वाचन जे केलेलं आहे किंवा त्याची पुनर्मांडणी जी केलेली आहे, तिला सुद्धा आपण संशोधन असं म्हणतो. जर साहित्याच्या बाबतीत किंवा याची काही उदाहरणं आपल्याला बघता आली तर आपण हस्तलिखितांचं एक उदाहरण देऊ शकतो, किंवा जुने काही शिलालेख असतात किंवा काही ताम्रपट सापडलेले असतात. त्या ताम्रपटांमध्ये किंवा शिलालेखांमध्ये किंवा जी काही हस्तलिखितं असतात, त्या हस्तलिखितांमध्ये आधीच काही एखाद्या विषयाची माहिती नोंदवलेली असते किंवा ती माहिती लिहून ठेवलेली असते. मग त्याचं संशोधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर मगाशी आपण जसं म्हटलं की ते प्युरिफिकेशन त्याचं करायचं किंवा त्याचा क्लिअरनेस समोर आणायचा किंवा त्याच्यात काही करेक्शन करायच्या. म्हणजे एखादं आपण उदाहरणार्थ एखादं हस्तलिखित घेऊ, तर त्या हस्तलिखितामध्ये चुकून त्या लेखन करणाऱ्या व्यक्तीकडून काही लिहिताना काही त्याचे लेखन दोष राहिले असतील, किंवा आपणही आता बघा की चुकून टाईप करत असताना एखादा शब्द आपला चुकून वेगळा टाईप होतो, जर काही आपण गुगल टाईप करत असाल तुम्ही, किंवा लिहिताना सुद्धा एखाद्या व्यक्तीची शैली असते काही विशिष्ट अक्षर लिहिण्याची. मग जर ती नक्कल करणाऱ्याला किंवा दुसरं हस्तलिखित करणाऱ्याला ती ओळखली नाही किंवा ती लक्षात आली नाही, तर अशा वेळी काही हस्तलिखितात लेखन दोष राहतात. तर ते लेखन दोष ओळखून आपण त्याची नवीन जी प्रत तयार करतो, म्हणजे त्यातले दोष दूर करून किंवा त्यातल्या काही दोषांचं निवारण करून जे करेक्शन करतो, तर अशा पद्धतीनं हस्तलिखितांचं नव्यानं जे संपादन केलं जातं, त्याला सुद्धा आपण संशोधन असं म्हणू शकतो किंवा त्याला सुद्धा आपण संशोधन असं म्हणतो. तर याचं एक उत्तम उदाहरण खरं तर आपल्या मराठी साहित्याच्या बाबतीत, आपण सगळे साहित्याचे विद्यार्थी आहोत किंवा साहित्याचा अभ्यास करतो आहोत, तर साहित्याच्या बाबतीत जर आपण सगळ्यात महत्वाचं याचं उदाहरण बघायला गेलो तर ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांमधून मूळ संहितेतला विसंगत भाग काढून टाकून त्याची पाठ शुद्धीकरण केलेली एक चिकित्सक आवृत्ती संत एकनाथांनी समोर आणली. हा मराठी साहित्यातला खरं तर महत्वाचा संशोधनाचा एक प्रकार आहे किंवा हे महत्वाचं संशोधन आहे असं आपल्याला निश्चित अर्थानं म्हणता येतं. कारण ज्ञानेश्वरांनी जी मूळ ज्ञानेश्वरी लिहिली किंवा भगवद्गीतेवर जी त्यांनी टीका लिहिली, जिला भावार्थ दीपिका असं आपण म्हणतो, तर ती सांगत असताना, लिहून घेणाऱ्याने लिहित असताना आणि ती पुन्हा काळाच्या ओघात तिचं हस्ते परहस्ते जेव्हा संक्रमण होत होतं, पुढच्या पिढीकडे ती पोहोचवली जात होती, तेव्हा ती पोहोचवली जात असताना किंवा तिच्या नकला करत असताना, म्हणजे नकलाकार जे नकलून घेतात, कारण आतासारखी झेरॉक्सची सुविधा तेव्हा उपलब्ध नव्हती, तर हे नकला करत असताना त्यातले जे काही राहिलेले हस्ते परहस्ते येत असताना त्यातले जे काही राहिलेले लेखन दोष असतील किंवा त्याच्या अर्थनिर्णयाच्या दृष्टिकोनातनं जे काही अनावश्यक जो भाग आला असेल किंवा काहींनी प्रेमापोटी किंवा भक्तीपोटी त्यात काही इतर मजकूर ऍड केला असेल किंवा तो इतर मजकूर त्याच्यामध्ये आला असेल, तर हा सगळा मजकूर बाजूला काढून त्यातल्या संहितेतला विसंगत जो भाग आहे, त्यातले काही लेखन दोष आहेत, हे सगळे बाजूला काढून संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरीची एक पाठ शुद्धीकरण केलेली आवृत्ती लोकांसमोर आणली किंवा जी अभ्यासकांच्या समोर ठेवली. हा एक संशोधनाचा किंवा मराठी साहित्य संशोधनातला एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल. किंवा अशाच पद्धतीनं आपण जर महानुभाव संप्रदायातलं वेगवेगळं साहित्य बघितलं किंवा महानुभाव संप्रदायात जे काही आतापर्यंत आपल्याला ग्रंथ जे माहिती आहेत, तर त्या ग्रंथांचं विभी कोलते नावाच्या एका मोठ्या अभ्यासकांनी त्या वेगवेगळ्या ग्रंथांचं अशाच पद्धतीनं पाठशुद्धीकरण करून त्याचं संपादन केलं आणि त्यातला महत्वाचा भाग त्याचं पुन्हा नव्यानं मांडणी करून किंवा त्याची पुन्हा नव्यानं अर्थनिर्णयनं ही अभ्यासकांसमोर किंवा आपल्या मराठी वाचकांसमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर हा ही एक संशोधनाचा भाग किंवा संशोधनाचं उदाहरण असं आपल्याला म्हणता येईल. तर आधीच्या तपशिलात सुधारणा, दुरुस्ती किंवा त्यातले दोष दूर करणं, नवी संगती लावून नवे तपशील शोधून दुरुस्त करण्याची प्रक्रिया म्हणजे सुद्धा आपल्याला संशोधन कार्य आहे किंवा संशोधन कार्य केलेलं आहे
असं आपल्याला याबाबत निश्चित म्हणता येतं. आता तुम्ही म्हणाल की संशोधन हे म्हणजे काहीतरी नवीन शोध आहे, बरोबर? किंवा आपण रिसर्च म्हटलं तर त्याचा पुनर्शोध आहे. म्हणजे प्रत्येक वेळी जसं मगाशी मी म्हंटल, काहीतरी नवीन सिद्धांत शोधून काढणं किंवा एखादा नवीन घटक शोधून काढणं किंवा नवीन नियम शोधून काढणं हे म्हणायचं का संपादन म्हणजे संशोधन म्हणायचं, हा अभ्यासकांपुढचा एक महत्वाचा खरं तर प्रश्न आहे किंवा पेच आहे. पण आपण आपल्या अभ्यासापुरतं नवनिर्मिती आणि संपादन हे दोन्हीही संशोधनाचे महत्वाचे भाग आहेत असं आपल्याला निश्चित म्हणता येतं. किंवा आतापर्यंत ज्या पद्धतीची संशोधनं झालेली आहेत किंवा आतापर्यंतचा संशोधनाचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला नवनिर्मिती आणि जुन्या ज्ञानाचा किंवा जुन्या माहितीचं संपादन करणं, त्यातले दोष दूर करून, दोष निवारण करून त्याचं संपादन करणं, याही कृतीला किंवा याही गोष्टीला आपल्याला संशोधन म्हणता येतं. त्याचबरोबर संशोधन करत असताना आपल्याला पूर्वसुरींच्या मतांची नोंद आणि माहितीचा साठा या दोन गोष्टींच्या आधारे संशोधन करावं लागतं. म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं की आगीचा वापर कसा वेगवेगळ्या टप्प्यावर झाला, म्हणजे हे पिढी दर पिढी बदलत असणार आहे. म्हणजे आज एक शोध लागला, त्याच्यावर उद्या लगेच संशोधन झालं, परवा ते अंमलात आणलं, पुन्हा 4 दिवसांनी त्याच्यावर, ही काही दिवसांची किंवा काही ठराविक काळाची प्रक्रिया नसून ती दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे संशोधन ही खरं तर आता काही विद्यापीठीय किंवा काही संस्थात्मक संशोधनाचा जर तुम्ही भाग बघितला तर तो काही वर्षांमध्ये पूर्ण करावा लागतो किंवा ठराविक नेमून दिलेल्या काळात तो पूर्ण करावा लागतो. पण तरीही संशोधन ही दीर्घकालीन चाललेली परिवर्तनशील प्रक्रिया आहे असं निश्चित आपल्याला म्हणता येतं. तर ते कसं किंवा काय याची चर्चा आपण पुढं बघणारच आहोत. तर संशोधनामध्ये जो काही माहितीचा साठा आहे, जी काही पूर्वी ज्या लोकांनी अभ्यास केलेला आहे किंवा पूर्वीच्या अभ्यासकांनी नोंदवून ठेवलेल्या ज्या काही नोंदी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींचा, त्या मतांचा किंवा त्या नोंदींचा, त्या माहितीच्या साठ्याचा संकलनात्मक अभ्यास करून त्याचं जे सम्यक पद्धतीनं आकलन केलेलं आहे, त्या आकलनामध्ये किंवा त्या आकलनातून प्राप्त झालेले निष्कर्ष किंवा त्या आकलनातून नव्यानं प्राप्त झालेली जी माहिती आहे किंवा जे निष्कर्ष आहेत किंवा जे काही आपले जी काही आपली नव्यानं निर्माण झालेली किंवा नव्यानं तयार झालेली मतं आहेत, त्याची सुव्यवस्थित पद्धतीनं केलेली मांडणी म्हणजे संशोधन असंही आपल्याला संशोधनाबाबतीत म्हणता येतं. तर संशोधन म्हणजे नवनिर्मिती आणि ज्ञान प्रवर्तन असंही आपल्याला संशोधनाबाबतीत म्हणता येतं. तर नवनिर्मिती ही सातत्यानं खरं तर नवनिर्मिती आपण म्हणतो आहोत. तर नवनिर्मिती ही वैज्ञानिक जे शोध आहेत किंवा विज्ञानामध्ये वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लागतो किंवा विज्ञानात काही नव्यानं रासायनिक घटकांचा शोध लागतो किंवा निसर्गात जे काही घटक उपलब्ध आहेत तर त्या घटकांचं पुन्हा नव्यानं काहीतरी मांडणी केली जाते, त्याला एक नवनिर्मिती आपण म्हणू शकतो. आणि साहित्याच्या बाबतीत किंवा कलांच्या बाबतीत किंवा ज्या काही ललित कला आहेत त्या ललित कलांच्या बाबतीत ज्ञान प्रवर्तन हा संशोधनासाठी वापरली जाणारी एक समतोल संज्ञा आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण जर आपण संगीतातले काही राग बघितले किंवा संगीतातल्या काही बंदिशी बघितल्या किंवा साहित्य लेखनातले काही वेगवेगळे प्रकार बघितले किंवा त्यातून व्यक्त होणारं त्या काळाचं किंवा त्या समकाळाचं वास्तव कल्पिताच्या आधारे जे काही लिहिलेलं जे काही आपल्याकडं लिखित आहे किंवा ज्या पद्धतीचं वाङ्मय आहे, साहित्य आहे, तर त्या वाङ्मयाच्या परंपरेला किंवा त्या संगीताच्या परंपरेला किंवा नृत्यातले जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, नृत्याचा जो काही शास्त्रीय भाग आहे, तर या सगळ्या उपलब्ध ज्ञानामध्ये काहीतरी प्रवर्तन घडवणारं नवं जेव्हा निर्माण होतं तर ते नवनिर्माण म्हणजेच संशोधन असंही आपल्याला या संदर्भात म्हणजे साहित्य आणि कलांच्या संदर्भात आपल्याला म्हणता येतं. नवनिर्मिती ही साधारणपणे वास्तवाधारित किंवा वास्तव पटावर तिची नवनिर्मिती होत असते आणि ज्ञान प्रवर्तनामध्ये नववाचन किंवा परिस्थिती सापेक्ष वाचन किंवा पुनर्वाचन या गोष्टी अंतर्भूत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता पुनर्वाचन आपण जर बघायला गेलो तर इतिहासाचं पुनर्वाचन, तुमच्या कानावर अशा या गोष्टी कधीतरी पडत असतील की इतिहासातल्या घटनांचं किंवा
इतिहासात ज्या काही घडामोडी घडून गेल्या त्या घडामोडींचं पुनर्वाचन करून काही अभ्यासक नव्यानं काही सिद्धांत किंवा नव्यानं काही शक्यता मांडत असतात. किंवा तुम्ही काही विषय असे ऐकले असतील की स्त्रीवादी साहित्याचं पुनर्वाचन किंवा दलित साहित्याचं पुनर्वाचन किंवा इतिहासातल्या ज्या काही घटना घडामोडी आहेत तर त्यांचं काही पुनर्वाचन, म्हणजे जे काही नवीन दृष्टिकोन प्राप्त झालेले आहेत काळाच्या ओघात, ज्या काही नवीन ज्ञान परंपरा नवीन ज्ञान शाखा आपल्याला परिचित झालेल्या आहेत, तर त्या नव्या मूल्यांच्या आधारे नव्या ज्ञानाच्या आधारे किंवा नव्या सिद्धांतांच्या आधारे आतापर्यंत मांडून ठेवलेला जो ज्ञान साठा आहे त्या ज्ञानसाठ्याचं पुनर्वाचन करून आपल्याला जे सिद्धांत किंवा जे निष्कर्ष मिळतात त्याला सुद्धा आपण संशोधन असं म्हणतो. तर नीत्शे नावाचा एक अभ्यासक आहे तो असं म्हणतो की संशोधन किंवा जो काही रिसर्च आहे तो संशोधनामध्ये जी वस्तुस्थिती गृहीत धरलेली असते तर ती वस्तुस्थिती अशी नसतेच, फक्त अर्थ निर्णयन असतात. त्यामुळं इतिहासातली तथ्य कशी वाचली जातात यावर त्याचं महत्व किंवा यावर त्याचं मोल ठरत असतं. आता याचं उदाहरण घेऊया. आता नुकताच आपल्या महाराष्ट्र शासनानं शिवराज्याभिषेक दिनाचं 350वं वर्ष आपण साजरं करतो आहोत. जर तुम्ही वाचत असाल किंवा जर काही ऐकत असाल आजूबाजूला तर तुम्हाला हे कानावर पडलं असेल. किंवा नुकताच जो 15 ऑक्टोबरला आपण जो वाचन प्रेरणा दिन साजरा केला तर या वाचन प्रेरणा दिनाची मध्यवर्ती संकल्पना राज्याभिषेक दिनाची 350वं वर्ष हे मध्यवर्ती शासनानं आपल्या ठेवलेलं आहे. तर शिवराज्याभिषेक छत्रपती जर आपण आता जर महाराष्ट्राचा इतिहास बघत असू 1000 वर्षांचा तर या 1000 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला जो राज्याभिषेक करून घेतला तर या शिवराज्याभिषेक या घटनेची वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या अनुषंगानं जी चिकित्सा केली गेली. आता ही एक घटना आहे बरोबर, किंवा ही त्या काळातली एक वस्तुस्थिती आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या ओळखीसाठी किंवा स्वराज्याच्या एक काय म्हणू आपण स्वराज्याची एक नव्यानं ओळख निर्माण करण्यासाठी किंवा जी ओळख निर्माण झाली होती त्या ओळखीवर किंवा त्या स्वराज्यावर एक शिक्कामोर्तब व्हावा, परंपरागत दृष्टिकोनातनं म्हणा किंवा तत्कालीन सामाजिक राजकीय दृष्टिकोनातनं सांस्कृतिक दृष्टिकोनातनं म्हणा त्यावर शिक्कामोर्तब व्हावा म्हणून शिवराज्याभिषेक करवून घेतला. तर या शिवराज्याभिषेक ही जी घटना आहे त्या घटनेचं वेगवेगळ्या अनुषंगानं म्हणजे राजकीय अनुषंगानं आपण विश्लेषण करू शकतो किंवा सामाजिक दृष्टिकोनातनं त्याचं काय महत्व होतं नव्हतं किंवा ते गरजेचं होतं नव्हतं याचं विश्लेषण आपण करू शकतो किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातनं आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातनं सुद्धा आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. तसंच भौगोलिक दृष्टिकोनातनं सुद्धा विश्लेषण करू शकतो. घटना एकच आहे पण त्याची जी विश्लेषणाची पद्धत आहे किंवा त्या घटनेचा अर्थ काय आहे, आता आपण 350 वर्षांनंतर या घटनेकडे बघत असताना तिचा अर्थ कसा लावायचा, तिचे अर्थ लावण्याचे हे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा त्याच्यासाठी आपण वेगवेगळे दृष्टिकोन वापरतो आहोत, तर हे जे सगळं अर्थनिर्णयन करणं आहे आणि या अर्थनिर्णयन केल्यानंतर त्या घटनेचं काय महत्व आहे बाबा महाराष्ट्राच्या इतिहासात म्हणा किंवा भारताच्या इतिहासात म्हणा किंवा अगदी आपण त्या कालखंडातल्या जगाच्या जागतिक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर जरी आपण बघितलं त्या घटनेकडं तर तिचं काय महत्व आहे किंवा त्या घटनेचं अर्थनिर्णयन आपण कसं करतो किंवा कसं करू शकतो यावर हे संशोधन किंवा यावर त्याचे निष्कर्ष ठरतात असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. हे प्रातिनिधिक स्वरूपात आता आपण एक चालतं बोलतं उदाहरण आहे किंवा किंवा सध्या काळात त्याच्यावर बरीचशी चर्चा होती म्हणून आपण हे उदाहरण बघितलं. याच पद्धतीनं आपण वेगवेगळी उदाहरणं सुद्धा किंवा वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आपण बघू शकतो. तर त्याच हे नववाचन करत असताना किंवा त्याचे अर्थनिर्णयन करत असताना किंवा या घटनांचं किंवा इतिहासाचं पुनर्वाचन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोन जसे लक्षात घ्यावे लागतात तसेच सत्ता संबंध सुद्धा पडताळले जातात. आता मराठी साहित्याचा आपण सगळे अभ्यास करतो आहोत तर मराठी साहित्याच्या बाबतीत आपण
जेव्हा साठोत्तरी तुम्ही आत्ता वाङ्मयाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला अभ्यासत आहात, तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ज्या पद्धतीचं साहित्य निर्माण झालं किंवा 19व्या शतकाकडे ज्या पद्धतीनं बघितलं जातं किंवा महाराष्ट्राच्या एकंदर विकासाच्या टप्प्यावर 19व्या शतकाला किती महत्व आहे किंवा आपल्या साहित्याला सुद्धा कलाटणी देणारं ते शतक आहे, असं जर आपण त्या शतकाकडे बघितलं तर त्या शतकामध्ये असलेले जे काही सत्ता संबंध आहेत किंवा 19व्या शतकात ज्या पद्धतीची नियतकालिका निर्माण झाली, ज्या पद्धतीचं कथन साहित्य निर्माण झालं, म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, निबंध, ललित वाङ्मय ज्या पद्धतीनं तयार झालं, तर त्याच्या पार्श्वभूमीवर जे काही राजकीय सामाजिक घडामोडी घडत होत्या, तर त्या घडामोडींचा कसा प्रभाव पडलेला आहे किंवा कसा परिणाम झालेला आहे याचा सुद्धा या पुनर्वाचनामध्ये अभ्यास केला जातो. आता खरं तर मराठी साहित्याच्या किंवा जर आता आपण मराठीचे विद्यार्थी आहोत म्हणून आपण ते उदाहरण म्हणून बघूया, तर मराठी साहित्याचा जेव्हा आता आपण अभ्यास करतो किंवा मराठीच्या क्षेत्रात ज्या पद्धतीचं संशोधन होत आहे, तर त्या संशोधनामध्ये 19व्या शतकाला फार महत्व आहे. जर तुम्ही रमेश वरखेडे आणि नितीन रिंडे यांनी संपादित केलेला महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा जो ऐतिहासिक त्यांनी आढावा घेतलेला आहे 2 खंडांमध्ये, अगदी 1801 पासून ते आता 1900 मला वाटते 2000 या कालापर्यंत 200 वर्षांचा जो कालखंडाचा आढावा घेतलाय, तो ते ग्रंथ जर तुम्ही बघितलेत किंवा तुमच्या कधी बघण्यात वाचण्यात आले, तर त्यामध्ये कशा पद्धतीनं 19व्या शतकात घडणाऱ्या प्रत्येक राजकीय घटनेचा, घडणाऱ्या प्रत्येक सामाजिक घटनेचा किंवा होणाऱ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक बदलांचा किंवा शैक्षणिक बदलांचा, आर्थिक निर्णयांचा, धोरणांचा साहित्य निर्मितीवर किंवा वाङ्मय निर्मितीवर किंवा वेगवेगळ्या कलांच्या निर्मितीवर, कलांच्या सादरीकरणावर, म्हणजे नृत्य असेल, शिल्प असेल, नाट्य असेल किंवा चित्रपट असेल किंवा दृश्य कलांची जी माध्यमं आहेत किंवा दृश्य कला ज्या आहेत, तर या वेगवेगळ्या कलांवर, वेगवेगळ्या वाङ्मयावर, वाङ्मय प्रकारांवर कशा पद्धतीनं या घटना घडामोडींचा परिणाम झालेला आहे आणि त्याचं पुनर्वाचन किंवा त्याचं पुनर्संशोधन किंवा संशोधन कशा पद्धतीनं साहित्य क्षेत्रात चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर ब्रिटिशांनी आपल्याकडे जी सर्वसमावेशक शैक्षणिक पद्धती आणली किंवा त्यांची ज्या पद्धतीनं शासन व्यवस्था होती, त्यांनी ज्या पद्धतीची प्रशासन व्यवस्था भारतात आणली, तर त्या प्रशासनामध्ये किंवा शासनामध्ये इंग्रजी भाषा, आता एक उदाहरण म्हणून आपण बघूया की भाषा संबंध कसा आहे, तर हाही एक संशोधनाचा कसा घटक किंवा कसा मुद्दा होऊ शकतो बघा. तर इथल्या देशी भाषांवर कशा पद्धतीनं आजही ब्रिटिश राज्यकर्ते असताना त्यांची म्हणून जी इंग्रजी भाषा आली, त्या इंग्रजी भाषेचा आज आपल्या विविध क्षेत्रामध्ये असलेला प्रभाव आणि परिणाम बघितला तर आपल्याला हे सत्ता संबंध पडताळणं किंवा तत्कालीन घटनांचं पुनर्वाचन करणं किती गरजेचं असतं किंवा ह्या पद्धतीचं संशोधन किती महत्वाचं असतं हे आपल्या लक्षात येईल. किंवा या अनुषंगानं आपल्याला हे संशोधनाचा हा एक प्रकार किंवा ही एक पद्धत आपल्याला म्हणता येते. तर समस्येच्या व्याख्येपासून तथ्य विश्लेषणाच्या प्रक्रियेपर्यंत, निर्णयापर्यंत पोहोचण्याची पद्धतशीर नियमबद्ध प्रक्रिया म्हणजे संशोधन, असंही आपल्याला या सगळ्या घटकांच्या किंवा घटनांच्या आधारे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पुन्हा एकदा मी व्याख्या सांगते. समस्येच्या व्याख्येपासून तथ्य विश्लेषणाच्या प्रक्रियेपर्यंत, निर्णयापर्यंत पोहोचण्याची पद्धतशीर नियमबद्ध प्रक्रिया म्हणजे संशोधन असंही आपल्याला म्हणता येतं. तर संशोधन करण्याची प्रेरणा काय असावी बरं, किंवा हेतू काय असावा, किंवा संशोधनाची गरज का आहे, कोणाला बाबा वाटलं असेल की संशोधन करावं, किंवा संशोधन या प्रक्रियेपर्यंत किंवा संशोधनाचं आता जे काही विकसित शास्त्र आपल्याला उपलब्ध आहे, तर हे संशोधनाचं शास्त्र कसं तयार झालं असेल, तर अर्थात कुतूहल आणि जिज्ञासा किंवा परिवर्तन या 2-3 संकल्पना किंवा हे 2-3 घटक आपल्या नजरेसमोर येतात. म्हणजे जर आपण
जर आपण एखादं लहान मूल बघितलं, म्हणजे आपल्या आजूबाजूला बरीचशी लहान मुलं असतात, आणि त्या लहान मुलांना एखादी वेगळी गोष्ट जर ते आयुष्यात त्यांच्या पहिल्यांदा एखादी गोष्ट बघत असतील, तर त्या गोष्टीबद्दल त्याला 100 प्रश्न पडतात. म्हणजे आता आपल्या हातात नेहमी आपण वापरत असणारा पेन, आता पेनाचा वापर काय आहे किंवा तो कधी वापरायचा, काय करायचं, हे सगळं ज्ञान आपल्याला आत्ता आहे. पण जेव्हा एखादं लहान मूल हा पेन ही वस्तू हातात धरेल, तर त्या वस्तूला काय म्हणायचं, त्या वस्तूचा वापर का केला जातो, तो कशा पद्धतीने केला जातो, त्या वस्तूचे काही प्रकार आहेत का, किंवा त्या वस्तूच्या विकसनाचे, वापराचे काही वेगवेगळे प्रकार, टप्पे आहेत का, याबद्दल त्याला 100 प्रश्न पडतात. मग याला पेनच का म्हणायचं, मग त्याचा रंग असाच का असतो, मग ते किती रंगांमध्ये मिळतं, हे सगळे प्रश्न त्याला पडतात. आणि या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधासाठी त्याची एक धडपड सुरू होते, आणि त्या धडपडीतनं त्याला वेगळी किंवा नवी माहिती प्राप्त होते. तर त्या लहान मुलाच्या दृष्टिकोनातून हे ते संशोधनच आहे असं आपण म्हणू शकतो. आता संशोधन म्हणजे फार मोठ्या पातळीवर, संस्थात्मक पातळीवर ज्या घटना गोष्टी घडत असतात त्या घडत असतातच, पण त्याच पद्धतीनं अगदी लहान सहान गोष्टींमधून, लहान सहान गोष्टींच्या कुतूहलांमधून किंवा त्याविषयीच्या जिज्ञासेतून जी नवी माहिती प्राप्त होते किंवा ती माहिती मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला सुद्धा आपण संशोधन म्हणू शकतो किंवा नक्कीच म्हणतो. आता कोविडच्या, आता एक छोटस उदाहरण म्हणून आपण बघूया. कोविडच्या काळात किंवा कोविड लॉकडाऊनचा जो काळ होता, त्या काळामध्ये विविध लोकांनी विविध रेसिपी बनवायला शिकले सगळे लोक. त्या अगोदर मला नाही वाटत की फार कोणी स्वयंपाकघरात शिरला असेल, किंवा स्वयंपाकघरात इतक्या कुतूहलानं एखादा पदार्थ कसा बनतो, त्याच्यामध्ये कुठले घटक टाकले जातात, मग त्या पदार्थाला कशा पद्धतीनं त्याची जी काही सगळी पदार्थ ती बनण्याची प्रक्रिया आहे, तर हे सुद्धा एक छोटस संशोधनच आहे असं आपण म्हणू शकतो. आता एक अजून एक छोटं उदाहरण म्हणजे आता भाकरी करणं. भाकरी करणं हा एक खरं तर खूप सोपा घटक आहे, किंवा अच्छा भाकरी तर अशी केली जाते हे आपण सहज सांगून जातो. पण भाकरी करणं हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे असंही आपल्याला म्हणता येईल. जेव्हा एखादी नवीन गृहिणी किंवा नवीन मुलगी किंवा एखादी नवीन व्यक्ती, अगदी मुलंही आजकाल शिकतात हे सगळं, तर भाकरी करत असताना कुठलं पीठ वापरायचं, ते पीठ, त्या पिठात किती पाणी घालायचं, किंवा ते किती मऊ करायचं किंवा किती घट्ट करायचं, किती ती भाकरी गोल करायची, ती किती म्हणजे किती फ्लेमवर किंवा किती तापमानावरती भाजायची, ती कुठल्या भांड्यात भाजायची, त्याच्यासाठी तवा वापरायचा का कढई वापरायची. तर हे जे सगळं ज्ञान भाकरी करणं ही एक घटना आपण गृहीत धरू, किंवा भाकरी करणं ही समस्या आपण गृहीत धरू, आणि मग त्या समस्येच्या बाजूनं त्याच्यासाठी कुठले घटक वापरले जातात, त्या घटकांचं मिश्रण कसं करायचं, किंवा ते प्रॉपर ती अगदी शेवटी भाजून खायला तयार होईपर्यंत जी प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेची सगळी माहिती मिळवणं, त्यातले आधेमध्ये जे दोष असतात, म्हणजे शिकवत असताना तुम्हाला घरातले लोक सांगत असतील की बाबा एवढं पाणी नाही वापरायचं, किंवा अशा पद्धतीनं पीठ, गरम पाणी वापरायचं की गार पाणी वापरायचं, हे छोटे छोटे जे बारकावे असतात किंवा त्यातले, तर या सगळ्या गोष्टींची जी माहिती मिळालेली आहे, त्या माहितीचं सुसूत्रपणे त्याची प्रक्रिया करून, त्याचा प्रयोग करून आपण भाकरी करण्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. तर हेही एक प्रकारचं संशोधन आहे. त्याच पद्धतीनं साहित्य संशोधनाच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर कोणताही एखादा ग्रंथ कुठल्या कालखंडात लिहिला गेला, तो कुठल्या लेखकानं लिहिला, तो लेखक तो ग्रंथ लिहित असताना त्याच्या आजूबाजूची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी काय होती, परिस्थिती काय होती, किंवा कोणता काळ आहे, त्या काळाचं काय महत्व आहे इतिहासात, तर या सगळ्या घटना घडामोडींचा किंवा गोष्टींचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. तर कुतूहलातनं किंवा जिज्ञासेतून आपण काहीतरी शोधायला लागतो, आणि हीच खरी तर संशोधनाची प्रेरणा आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्याचबरोबर माणसाच्या जगण्याचे किंवा मानवी जीवनाचे आतापर्यंतचे वेगवेगळे जर विकासाचे किंवा प्रगतीचे टप्पे आपण बघितले, तर त्या टप्प्यांवर एक 3-4 आपल्याला संशोधनाच्या किंवा शोधनाच्या प्रेरणा सापडतात. तर जीवन रहस्य किंवा विश्व रहस्याचं गूढ शोधणं, यातून माणसानं वेगवेगळ्या पद्धतीच्या संशोधनाला सुरुवात केली, किंवा जीवनाचं, विश्वनिर्मितीचं रहस्य शोधणं किंवा माणसाच्या जगण्याचं रहस्य शोधणं, यातून सुद्धा संशोधनाला वेगवेगळ्या प्रेरणा मिळाल्याचं आपल्याला दिसतं.
त्याचबरोबर माणसाच्या अंतर्विश्वाचा आणि बाह्य विश्वाचा परस्पर संबंध शोधणं. म्हणजे आता मानसशास्त्रीय विश्लेषण किंवा मानसशास्त्राचा अभ्यास हा फार उशिरा खरं तर म्हणजे तुलनेनं 19व्या-18व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं. पण त्यापूर्वी सुद्धा माणसानं, जर तुम्ही पुराण कथांमधून किंवा वेगवेगळ्या भाषांमधलं जर प्राचीन वाङ्मय बघितलं तर त्या प्राचीन वाङ्मयामध्ये माणसाचा आणि निसर्गाचा संबंध, माणसाचा आणि विश्वाचा संबंध, माणसाचा आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचा संबंध, या सगळ्या संबंधांच्या शोधातून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानशाखा उदयाला आल्याचं आपल्याला दिसतं किंवा ते आपल्या निदर्शनास येतं. आता माणसाच्या अंतर्मनाचा शोध घेणं किंवा त्याच्या आंतरिक पातळीवर ज्या पद्धतीचे संघर्ष किंवा ज्या पद्धतीचं एक खळबळ सुरू असते किंवा ज्या पद्धतीच्या काही गोष्टी नव्यानं घडत असतात, तयार होत असतात, त्या पद्धतीनं तो आपल्या जगण्याची एक रीत ठरवत असतो आणि जगण्याचं एक तत्वज्ञान मांडत असतो. तर हे तत्वज्ञान मांडणं, शोधणं, हे याची सुद्धा प्रेरणा आपल्याला माणसाच्या या जीवन आणि विश्वाच्या रहस्याचे जे त्याच्या मनात जे कुतूहल निर्माण झालेलं आहे ते कुतूहल असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आता जसं म्हटलं तसं आपण तत्वज्ञान आणि ज्या काही विविध ज्ञान शाखा आहेत त्या ज्ञान शाखांमध्ये जे अभिजात ज्ञान आहे किंवा जे अभिजात जी ज्ञान परंपरा उपलब्ध आहे किंवा जी नोंदवून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे नवे प्रवाह आले त्या नव्या प्रवाहांच्या अनुषंगानं नवनवीन संकल्पनांचा शोध लावणं किंवा नवनवीन संकल्पनांचे अर्थ शोधणं किंवा त्याची मांडणी करणं ही सुद्धा एक संशोधनाची प्रेरणा असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर माणसाच्या जगण्यातले जे काही ज्या काही व्यावहारिक समस्या आहेत त्या व्यावहारिक समस्यांचे गुंते सोडवणं ही सुद्धा संशोधनाची एक प्रेरणा आहे. मग ते राष्ट्रीय पातळीवरच्या समस्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील, मग त्या राजकीय असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा अगदी मानवी आरोग्याचे प्रश्न असतील, तर या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांनी जी काही गुंतागुंत मानवी जगण्यात निर्माण झालेली आहे तर ती गुंतागुंत सोडवणं ही सुद्धा संशोधनाची प्रेरणा आहे. आता अगदीच आपण ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर 2 वर्षापूर्वी जो आपल्याकडे आत्ताच 1-2 वर्षापूर्वी जो कोविडचा आपल्याकडं जी परिस्थिती निर्माण झाली किंवा कोविडमुळे ज्या पद्धतीची समस्या संपूर्ण जगभर उद्भवली, म्हणजे कुठल्याही एका समूहाची किंवा कुठल्याही एका समाज घटकाची ती समस्या राहिली नाही तर ती जागतिक किंवा वैश्विक समस्या निर्माण झाली होती. तर ही जी समस्या निर्माण झाली त्यातून जे काही गुंतागुंत निर्माण झाली, माणसाच्या जगण्यावरच खरं तर जे प्रश्नचिन्ह उभं राहिलं, त्या प्रश्नचिन्हातून कोविडची लस शोधणं किंवा त्याचा तो जो विषाणू आहे तो कसा आहे किंवा तो विषाणू माणसाच्या शरीरावर कशा पद्धतीचे परिणाम करतो किंवा त्या परिणामांपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत किंवा कोणत्या उपायांनी त्या विषाणूला आपण दूर ठेवू शकतो, तर या सगळ्या समस्या किंवा ही सगळी गुंतागुंत सोडवण्यातून आपण अखेर किंवा माणसाची मानव जो आहे तो माणूस अखेरीला एक लस शोधण्यात यशस्वी झाला असं म्हणता येईल इतपत आपण त्या जो काही रोग आहे किंवा जो काही आजार आहे त्यावर आपण यश मिळवू शकलो किंवा शोध लावू शकलो. तर लस शोधण्यापाठीमाग ही जी सगळी समस्या निर्माण झाली होती त्या समस्येत निर्माण झालेले जे अनेक गुंते होते ते गुंते आणि ती समस्या या लस शोधण्यापाठीमागची प्रेरणा होती असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याचबरोबर मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी वेगवेगळ्या ज्ञान परंपरेतले सिद्धांत शोधणं आणि त्या सिद्धांतांचं प्रत्यक्ष उपयोजन करणं ही सुद्धा संशोधनाची प्रेरणा आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता याचं उदाहरण जर आपण बघायला गेलो तर आत्ताच आपल्या काय म्हणूया त्याला आत्ताच वर्तमानातलं एखादं उदाहरण जर आपण घ्यायला गेलो तर किंवा 19व्या शतकातल्या किंवा आत्ता 100-150 वर्षांपूर्वी जो भारतात एक प्रबोधन कालखंड आला त्या प्रबोधन कालखंडाच्या दरम्यान
ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सामाजिक समस्या हाताळल्या गेल्या, त्या सामाजिक समस्यांमधून माणसाचं जगणं जास्तीत जास्त समृद्ध व्हावं म्हणून जे काही सिद्धांत अभ्यासात आले किंवा ज्या काही औद्योगिक किंवा तंत्रज्ञानातल्या ज्या काही प्रगती झाल्या, तंत्रज्ञानात जे नवे नवे शोध लागले, औद्योगिक क्रांती झाली, तर या सगळ्या घटकांची, गोष्टींची किंवा या ज्या काही ज्ञानाची जी साधनं आहेत किंवा जे काही सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतांचं मानवी जीवन जास्तीत जास्त सुखकर करण्यासाठी, प्रत्यक्ष उपयोजन करण्यासाठी नवीन काही अभ्यासाच्या पद्धती किंवा नवीन काही संशोधनाच्या पद्धती निर्माण झाल्या. तर या पद्धतींची किंवा या संशोधनाच्या प्रेरणा ही ज्ञानसाधनं किंवा माणसाचं जगणं जास्तीत जास्त संपन्न आणि समृद्ध करणं हे आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर संशोधनाचे काही आपल्याला प्रकार बघता येतात. त्याचे एकूण संशोधनाच्या प्रेरणानुसार त्याचे 4 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे रचनात्मक संशोधन. एखाद्या घटनेबाबतची नवी मर्मदृष्टी संपादित करणं हे रचनात्मक संशोधनामध्ये अभिप्रेत असतं किंवा त्या पद्धतीनं रचनात्मक संशोधन आपल्याला करावं लागतं किंवा करता येतं. त्यानंतर वर्णनात्मक संशोधन. कोणतीही घटना, कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह किंवा एखाद्या गटाची वैशिष्ट्य शोधणं आणि ती शोधून नियोजितपणे मांडणं हे वर्णनात्मक संशोधनामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे याचं उदाहरण आता आपण घेऊ की वेगवेगळ्या आदिवासी समूहांचा आपल्याकडे अभ्यास केला जातो. मग त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची भाषा असेल, त्यांची जीवन पद्धती असेल, त्यांची पोशाख पद्धती असेल किंवा त्यांच्या दागिन्यांची किंवा त्यांची एकूणच जी काही संस्कृती आहे, तर त्या संस्कृतीचा अभ्यास करून, तिचं वर्णन करून, त्या जे काही त्यांचे वेगळेपण आहे किंवा जे काही त्याचं वैशिष्ट्य आहे, तर त्या वैशिष्ट्यांची नोंद करणं हे आपल्याला वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये करता येतं. त्यानंतर निदानात्मक संशोधन म्हणजे आता एखादी घटना घडली, घटनेची वारंवारिता तपासणं, 2 घटकांमधील समान संबंधांची आवृत्ती, सातत्य आणि त्याची कारणं शोधणं हे निदानात्मक संशोधनामध्ये अभिप्रेत आहे. आता उदाहरणार्थ म्हणून आपण आत्ता जो आपल्याला भेडसावणारा प्रश्न आहे, पर्जन्यवृष्टी म्हणजे पाऊस. जर आपण प्रादेशिकतेनुसार किंवा भौगोलिक रचनेनुसार जर बघितलं तर काही भागांमध्ये अतिवृष्टी पडते आणि काही भागांमध्ये मात्र पाऊसच पडत नाही. तर या नैसर्गिक घटनांचं, आता ही नैसर्गिक घटना, पाऊस पडणं न पडणं ही नैसर्गिक घटना आहे. तर या नैसर्गिक घटनेची सध्या काय वारंवारिता आहे, म्हणजे किती वेळा कोणत्या भागात किती मिलीमीटर पाऊस पडला, तो पडण्यापाठीमागे काय कारण असावं, काही मानव निर्मित किंवा काही प्रदूषणाचे कारण आहेत का, किंवा माणसाच्या अतिरिक्त निसर्गातल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणात जे काही सध्या बदल होत आहेत किंवा पर्यावरणात ज्या काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे हे सगळं घडतंय का, किंवा त्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे. तर या ज्या घडणाऱ्या निसर्गातल्या ज्या काही नैसर्गिक घटना आहेत त्या घटनांमधले संबंध शोधणं, त्याचबरोबर त्या घटनांमध्ये सातत्य कशा पद्धतीनं आहे किंवा त्या घटना घडण्यापाठीमाग वारंवारिता किती आहे, हे सगळं शोधून त्याची कारण मीमांसा करणं हे निदानात्मक संशोधनामध्ये अभिप्रेत असतं किंवा आहे. त्यानंतर अभ्युपगम परीक्षणात्मक संशोधन म्हणजे 2 परिवर्त्यांमधील कार्यकारक संबंधाचे निरीक्षण करून सिद्धांत नोंदवणं किंवा शोधणं म्हणजे अभ्युपगम परीक्षणात्मक संशोधन. आता उदाहरण याचं आपल्याला असं बघता येईल की एखाद्या घटनेवर किंवा एखाद्या गोष्टीवर परिणाम करणारे जर 2 वेगवेगळे घटक असतील तर त्या 2 वेगवेगळ्या घटकांचा परस्पर संबंध शोधणं किंवा त्या 2 परिणाम करणाऱ्या घटकांमुळे कशा पद्धतीचे परिणाम होतात याचा कार्यकारण संबंध शोधणं आणि तो संबंध शोधून अंतिम सिद्धांत किंवा निष्कर्ष नोंदवणं हे अभ्युपगम परीक्षणात्मक जे संशोधनाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये हे अभिप्रेत आहे. तर हे संशोधनाच्या प्रेरणेनुसार त्याचे आपण 3-4 जे प्रकार केलेले आहेत ते प्रकार आहेत.
त्यानंतर आपल्या ज्ञान क्षेत्रामध्ये किंवा ज्ञान परंपरांमध्ये एक साधारणपणे तीन मुख्य प्रकार संशोधन म्हणजे तीन मुख्य क्षेत्र आहेत ज्ञान परंपरेची. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे साम्य भेद आहेत किंवा ते कसं संशोधन केलं जातं हे आपण बघूया थोडक्यात. साधारणपणे आपल्याकडे वैज्ञानिक संशोधन एक केलं जातं, त्यानंतर विविध सामाजिक शास्त्रांचं संशोधन केलं जातं आणि कला आणि साहित्याचं संशोधन केलं जातं. वैज्ञानिक, सामाजिक शास्त्र आणि कला साहित्य या तीन संशोधनाच्या किंवा या तीन ज्या ज्ञान शाखा आहेत तर त्या ज्ञान शाखांमध्ये कशा पद्धतीनं संशोधन होतं बघा. तर वैज्ञानिक संशोधनामध्ये भौतिक वास्तवाला केंद्रवरती ठेवलं जातं किंवा भौतिक वास्तव काय आहे हे लक्षात घेतलं जातं. सामाजिक शास्त्रामध्ये मात्र प्रत्यक्ष जे वास्तव दिसतं आहे डोळ्यांना किंवा प्रत्यक्ष जे वास्तव प्रत्यक्षात उपस्थित आहे त्या वास्तवाला धरून किंवा त्या वास्तवाच्या आधारे संशोधन केलं जातं आणि कला साहित्यामध्ये संबंधी वास्तवाचा विचार केला जातो. त्यानंतर वैज्ञानिक संशोधनात सत्य हे वर्णपटलावरील बिंदूंचे तथ्य आणि मूल्य या दोन्हींच्या विश्लेषणावर आधारित असते. त्यानंतर सामाजिक शास्त्रामध्ये सापेक्ष सत्य गृहीत धरलं जातं, म्हणजे एखादा उद्देश नजरेसमोर ठेवून किंवा एखादा दृष्टिकोन गृहीत धरून हे सापेक्ष सत्य मानलं जातं. आणि कला आणि साहित्याच्या संशोधनात मात्र सौंदर्यानुगामी सत्य म्हणजे संबंधी सत्य. आता उदाहरण बघू आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर साहित्यामध्ये लेखक एखादी कथा लिहून जातो, उदाहरणार्थ आपण कथा घेऊ, एखादी कथा लिहून जातो, तो वाचक वाचतो आणि अभ्यासक जेव्हा त्याच्यावर संशोधन करत असतो तेव्हा त्या कथेमध्ये जी वर्णन केलेले जे काही घटना प्रसंग आहेत किंवा त्यातला जो काही आशय आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही वास्तव म्हणून जे कल्पिताच्या आधारे मांडलेलं आहे तर त्यामधल्या संबंधाच्या आधारे साहित्यामध्ये त्या कथेचं संशोधन करणं आपल्याला अभिप्रेत असतं. म्हणून कला किंवा साहित्यामध्ये आपल्याला संबंधी सत्याच्या आधारे संशोधन करावं लागतं किंवा संशोधन करणं गरजेचं असतं. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन किंवा वैज्ञानिक जे काही प्रयोगांच्या आधारे किंवा नियंत्रित परिस्थितीत संशोधन केलं जातं आणि विज्ञानामधल्या ज्या निष्कर्ष असतात किंवा जे काही त्यांची काय म्हणू आपण जे अचूक ज्या काही नोंदी नोंदवल्या जातात त्या अतिशय अचूक असतात. म्हणजे एखादा आपण शाळेत असताना सुद्धा आपण काही प्रयोग करत होतो बघा प्रयोगशाळेमध्ये विज्ञानाचे, तर ठराविक घटकात किंवा एखादा प्रयोग करत असताना कोणता घटक किती वापरायचा, त्याचं मिश्रण कसं करायचं आणि त्या मिश्रणातून कोणता तिसरा घटक निर्माण होणार किंवा तयार होणार याचे जे काही सगळं प्रमाण आहे ते प्रमाण ठरलेलं असायचं आणि त्याचा निष्कर्ष सुद्धा अचूक असायचा आणि तो प्रयोग एकदा नाही 1000 वेळा केल्यानंतर सुद्धा त्याचं जे काही निष्कर्ष आहे किंवा त्याचं जे काही निरीक्षण आहे ते सारखंच राहत असल्याचं आपल्याला दिसतं. तसंच जर आपण सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत बघितलं तर इथं मात्र बदल होण्याची शक्यता असते. इथं व्यक्ती सापेक्ष नोंदी होतात. म्हणजे आता समजा एखादी सामाजिक समस्या आहे, आता सध्या समाजामध्ये भेडसावणारी आपली समस्या जर आपण बघितली तर मोबाईलचा अतिवापर. तर मोबाईलचा अतिवापर ही समस्या जर आपण गृहीत धरली किंवा या समस्येवर आपण संशोधन करायचं ठरवलं तर त्या बाबतीत व्यक्ती सापेक्ष नोंदी असू शकतात. जर आपण तरुण वर्गातला एखादा संशोधक असेल तर तो काय नोंदी करेल की 6 तास मोबाईल वापरणं म्हणजे ही त्याच्यासाठी नॉर्मल गोष्ट असेल. बरोबर, नोंद बघा काय केलीये, तरुण वर्गातला एखादा संशोधक 6 तास मोबाईल वापरणं ही नॉर्मल किंवा ही एक सर्वमान्य पद्धत आहे किंवा ही सर्वमान्य गोष्ट आहे म्हणून तो नोंद करेल. पण तेच जर आपण 50 किंवा 50शीतला एखादा संशोधक असेल म्हणजे एक पुढच्या आपल्या ज्येष्ठ पिढीतला एखादा संशोधक असेल तर तो मात्र 6 तास मोबाईल वापरणं हा वापर जास्त आहे किंवा त्या वापराचे काही दुष्परिणाम होतात अशा पद्धतीने तो त्याची मांडणी करेल. म्हणजे संशोधन कोण करत आहे, संशोधन करत असलेली समस्या काय आहे त्याच्यावर व्यक्तिसापेक्ष नोंदी करण्याची शक्यता असते किंवा व्यक्तिसापेक्ष नोंदी होऊ शकतात. त्यामुळं जो प्राप्त होणारा निष्कर्ष आहे किंवा प्राप्त होणारे जे निदान आहे
त्यावर व्यक्ती सापेक्षतेचा परिणाम होत असतो. आता हे जर आपण कला साहित्याच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर मात्र जे निष्कर्ष आहेत किंवा जे संशोधन आहे ते पूर्णतः बदलत म्हणजे सातत्यानं बदलत राहतं आणि साहित्यामध्ये निष्कर्ष ठराविक येत नाही तर ते अनंत शक्यता असू शकतात. म्हणजे जसं आपण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो तशा पद्धतीनं एखाद्या कवितेकडं किंवा एखाद्या गाण्याकडं एखाद्या नृत्याच्या प्रकाराकडं जर 1000 व्यक्ती एक साहित्यकृती वाचत असतील तर त्या साहित्यकृतीचे 1000 अर्थ आहेत असं आपण म्हणू शकतो किंवा असं म्हणता येण्याची शक्यता ही कला आणि साहित्याच्या संशोधनात निर्माण होते. तर वैज्ञानिक, सामाजिक शास्त्र आणि कला साहित्याच्या संशोधनामधले हे काही प्रमुख भेद आहेत. त्याचबरोबर वैज्ञानिक शोध किंवा संशोधन जे आहे ते कार्यकारण भावावर आधारित असतं. म्हणजे म्हणजे कुठलीही गोष्ट घडण्यापाठीमागं काहीतरी कारण असतं असं आपल्याला विज्ञान शिकवत असताना आपल्या शिक्षकांनी कधीतरी सांगितल्याचं तुम्हाला आठवत असेल. म्हणजे कोणतीही एखादी घटना घडली तर त्या घटने पाठीमाग काहीतरी कार्यकारण भाव असतो आणि तो कार्यकारण भाव शोधण्याचं काम वैज्ञानिक संशोधनामध्ये संशोधक करत असतात. त्याचबरोबर आपण सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत जर बघायला गेलो तर मात्र काही प्रमाणात भावनात्मकता किंवा व्यक्तिनिष्ठ काही अनुमान असू शकतं किंवा काही प्रमाणात वर्णनात्मक पद्धत सुद्धा असते किंवा काही वास्तवातले प्रश्न सुद्धा असतात. म्हणजे आता हे खूप मिश्र झालं खरं तर. पण एखादी घटना, आता आपण महिलांचं आरोग्य ही जर एक समस्या म्हणजे सामाजिक समस्या आपण जर गृहीत धरली तर महिला आपल्या जेवणाकडे फारसं लक्ष देत नाहीत याचं विश्लेषण म्हणजे हे जर आपण गृहीतक धरलं म्हणजे महिलांचं आरोग्य बिघडण्याचं कारण काय तर महिला आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. हे जर आपण गृहीतक आपल्या संशोधनाच्या मध्यभागी किंवा केंद्रस्थानी ठेवलं तर त्याच्या आजूबाजूला जर पारंपरिक दृष्टिकोनातनं काही महिला किंवा पारंपरिक दृष्टिकोनातनं काही संशोधन जर झालं तर मात्र हे गृहीतच धरलं जातं की महिलांचं आरोग्य आणि त्यांचा आहार या दोन्हीचं प्रमाण किती व्यस्त आहे किंवा हे त्याचा किती संबंध आहे हे व्यक्तिनिष्ठ पद्धतीनं काही अनुमान काढलं जातं किंवा व्यक्तिनिष्ठ पद्धतीनं त्यावर वेगवेगळे निष्कर्ष नोंदवले जातात. तर किंवा त्याचं वर्णन केलं जातं, त्या समस्यांचं वर्णनात्मक पद्धतीनं ती समस्या मांडली जाते आणि निष्कर्षापर्यंत पोहोचताना त्यातल्या माहितीचं किंवा वेगवेगळ्या जे काय म्हणू आपण गृहीतक जे धरलेलं आहे त्या गृहीतकापर्यंत पोहोचत असताना किंवा ते सिद्ध करत असताना त्याला वेगवेगळे फाटे फुटताना किंवा त्याचे व्यक्तिनिष्ठ काही नोंदी किंवा व्यक्तिनिष्ठ निरीक्षणांचा भरणा त्या सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये होत असल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर कला साहित्याच्या बाबतीत जर आपण ठरवायला गेलो तर मात्र प्रत्यय प्रधान आणि संबंधनिष्ठ वास्तवाचा विचार केलेला असतो. आता प्रत्यय प्रधान म्हणजे काय तर उदाहरणार्थ एखाद्या लेखकाला म्हणजे आता लेखक काय करतात तर एखादी घटना आपण सगळेच बघत असतो तर त्या घटनेकडं संवेदनशील पद्धतीनं जाणीव नेणिवेतल्या किंवा माणसाच्या सुप्त ज्या काही भावना आहेत किंवा त्याला जे काही ती घटना बघून त्याच्या मनात ज्या काही गोष्टी तयार होतात तो ज्या पद्धतीने एखादी व्यक्ती त्या घटनेकडे संवेदनशील दृष्टिकोनातनं बघून जे निष्कर्ष किंवा ज्या पद्धतीने ते शब्दात मांडते तर तीच घटना बघणाऱ्या किंवा वाचणाऱ्या व्यक्तींना सुद्धा किंवा वाचकांना सुद्धा त्या घटनेचा तंतोतंत प्रत्यय येत असतो किंवा तंतोतंत ती घटना आपण बघतो आहोत किंवा एखादी कादंबरी वाचत असताना आपल्याला होत असेल असं की समोर त्या घटना घडतायत असं आपल्याला वाटतं किंवा असं आपल्याला वाटायला लागतं किंवा आपल्या जाणीवांमध्ये त्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्या मनपटलावर तो घटनाक्रम उमटायला लागतो. तर हा झाला प्रत्यय. तर लेखक आणि वाचकामधला हा जो प्रत्यय प्रधान संबंधनिष्ठ जे वास्तव आहे तर त्या आधारे कला आणि साहित्यामध्ये संशोधन करणं अभिप्रेत असतं किंवा ते संशोधन त्या पद्धतीनं होत असतं. आता पुढे आपण संशोधनाचे जे आपण आता वैज्ञानिक, सामाजिक किंवा साहित्य कलांच्या बाबतीत जे संशोधन बघितलं तर त्याचे काही घटक बघूया आपण.
तर वैज्ञानिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठ संशोधन केलं जातं. तिथं भावनेला किंवा अभिरुचीला स्थान नसतं. म्हणजे आता कोणीतरी म्हणेल की मला पाण्यात अमुक अमुक गोष्ट आवडते किंवा ती आवडत नाही म्हणून मी ते संशोधन करणार नाही किंवा मी करेन. तर या आपल्या आवडीनिवडीला किंवा आपल्या भावनांना तिथं कुठलंही स्थान नसतं. तुम्हाला त्या घटकांच्या आधारे नेमून दिलेला प्रयोग केल्यानंतर ते संशोधन करणं किंवा ते निष्कर्ष नोंदवणं अपेक्षित असतं. तर वैज्ञानिक संशोधनामध्ये प्रयोगशाळा, उपकरणं, वेगवेगळी यंत्र, वेगवेगळे रासायनिक पदार्थ किंवा भौमितिक प्रक्रियेचा किंवा प्रमेयांचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर वैज्ञानिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता, सुसंगती असणं किंवा निरीक्षण क्षमता, मापनीयता किंवा परीक्षण क्षमता, सिद्धांतांची निर्मिती, उपपत्ती आणि सिद्धांतांचं स्पष्टीकरण या सगळ्या घटकांचा बारकाईनं विचार केला जातो किंवा हे सगळे घटक वैज्ञानिक संशोधनात महत्वाचे किंवा मूलभूत मानले जातात. त्याचबरोबर वैज्ञानिक संशोधनामध्ये निष्कर्ष हे अचूक, विश्वासार्ह आणि विश्वात्म असतात. म्हणजे एखादा प्रयोग केल्यानंतर तो निष्कर्ष अचूकच असणं अपेक्षित असतं आणि त्या निष्कर्षाची विश्वासार्हता ही विश्वात्म असते. म्हणजे पाण्याचं गुणसूत्र H2O आहे हा निष्कर्ष किंवा त्यातला H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू या तिन्हींचं मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. हा जर सिद्धांत असेल तर हा सिद्धांत तुम्ही 1000 वेळा, 100 वेळा किंवा लाखो वेळा जरी प्रयोग केला तरी निष्कर्ष हाच येणं अपेक्षित आहे. आणि आता विश्वात्म आहे, हा निष्कर्ष विश्वात्म आहे. H2O म्हणजे पाणी, हा नियम किंवा हा जो सिद्धांत आहे, हा जो निष्कर्ष आहे तो विश्वात्म आहे. म्हणजे भारतात आपण H2O म्हणजे पाणी म्हणतोय तर युरोपमध्ये H3O म्हणजे पाणी म्हणतील का? तर नाही. तर H2O म्हणजे पाणी हा सिद्धांत किंवा हा निष्कर्ष हा विश्वात्म आहे. पण जर आपण एखाद्या कलाकृतीचा, जर तुकारामांचा आपण एखादा अभंग घेतला म्हणजे साहित्याच्या दृष्टिकोनातून जर आपण याचा विचार केला तर तुकारामांच्या अभंगाचा अर्थ भारतीय परिप्रेक्षात एखादा संशोधक कसा लावेल आणि युरोपीय जो एखादा वाचक आहे म्हणजे युरोपीय परिप्रेक्षात वाढलेला किंवा युरोपीय सांस्कृतिक पार्श्वभूमीवर ज्या संशोधकाची किंवा ज्या वाचकाची वाढ झालेली आहे तर तो वाचक त्या अभंगाकडे कसं बघेल किंवा एखादा भारतीय किंवा महाराष्ट्रीयन किंवा मराठी जो वाचक आहे ज्याची पार्श्वभूमी एका वेगळ्या सांस्कृतिक घडणीत किंवा एका वेगळ्या सांस्कृतिक अनुषंगाने झालेली आहे तो तुकारामाच्या अभंगाकडे कसं बघेल याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. किंवा तो जे काही या दोन व्यक्ती जे काही अर्थनिर्णयन करतील किंवा ज्या निष्कर्षाप्रत पोहोचतील ते निष्कर्ष निश्चितच भिन्न स्वरूपाचे असणार आहेत. पण वैज्ञानिक संशोधनामध्ये मात्र H2O म्हणजे पाणी हा वैश्विक पातळीवर मानला गेलेला सिद्धांत गृहीत धरलेला आहे किंवा तो सिद्धांत मान्य झालेला आहे. त्यानंतर निपक्षपाती दृष्टिकोन, प्रयोग आणि परीक्षणातून सत्यापर्यंत पोहोचणं हे वैज्ञानिक संशोधनामध्ये अभिप्रेत असतं किंवा त्याच्यामध्ये ते गरजेचं असतं. त्यानंतर नैसर्गिक घटितांचा पद्धतीशास्त्रातून नियंत्रित परिस्थितीच्या आधारे केलेला वस्तुनिष्ठ अभ्यास म्हणजे वैज्ञानिक संशोधन असं आपल्याला वैज्ञानिक संशोधनाची एक सर्वसमावेशक व्याख्या करता येते. मी पुन्हा एकदा व्याख्या सांगते. नैसर्गिक घटितांचा पद्धतीशास्त्रातून नियंत्रित परिस्थितीच्या आधारे केलेला वस्तुनिष्ठ अभ्यास म्हणजे वैज्ञानिक संशोधन होय असं आपल्याला वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीत म्हणता येतं. त्यानंतर दुसरा जो आपला ज्ञानशाखा किंवा दुसरी जी आपली संशोधनाची शाखा आहे तर ती म्हणजे सामाजिक संशोधन. सामाजिक संशोधनामध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये मानवी समस्यांचा अभ्यास हा केंद्रस्थानी असतो. माणसाच्या जगण्यात म्हणजे माणूसच जर केंद्रस्थानी असेल तर माणसाचं जगणं कसं जास्तीत जास्त सुखकर करता येईल किंवा मानवी जीवन व्यवहारांचं व्यवस्थापन कसं करायचं, माणसाशी असलेले व्यवहार कसे आहेत, त्याचा एखाद्या ठराविक समूहाचे किंवा व्यक्तीचे
त्याच्या इतर सहकाऱ्यांशी कसे संबंध आहेत, कुटुंबाशी त्याचे संबंध काय आहेत, किंवा समाज जीवनात वावरत असताना त्याचे संबंध कसे आहेत, माणसातले एकमेकांमध्ये असलेले जे मानवी संबंध आहेत त्या मानवी संबंधांचा, मानवी व्यवहारांचा अभ्यास आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे सामाजिक संशोधनाच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि या सगळ्याच्या आधारे सामाजिक जीवनाचं आकलन करणं आणि काही सिद्धांतांची आणि निष्कर्षांची मांडणी करणं हे सामाजिक संशोधनामध्ये अभिप्रेत असतं किंवा त्याच्यामध्ये ते अंतर्भूत आहे. तर सामाजिक संशोधनाची गरज काय असते? सामाजिक संशोधन केल्यामुळं संबंधित जे काही राज्य व्यवस्था असेल किंवा जी काही प्रशासनिक व्यवस्था असेल तर त्यांना लोक प्रशासनाची कार्यशैली ठरवता येते, शासकीय धोरणं ठरवता येतात. यासाठी सामाजिक संशोधन करणं हे गरजेचं किंवा आवश्यक असतं. आता याच्यामध्ये नव्या म्हणजे किती परिवर्तन होत आहेत बघा, की माणसाच्या वेगवेगळ्या विकासाच्या किंवा वेगवेगळ्या टप्प्यावर, प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक तंत्रानं बदलत्या मानवी जीवनशैलीचा अभ्यास किंवा मानवी जगण्यावर वेगवेगळ्या गोष्टी, घटना, घडामोडींचा प्रभाव कसा पडतो, त्यामुळं काय बदल होतात किंवा काय परिवर्तन येतात मानवी जगण्यात, ह्या सगळ्याचा शोध घेणं आणि ती परिवर्तन, त्याचे परिणाम, प्रभाव नोंदवणं किंवा त्याचे उपाय शोधण्याचा प्रयत्न करणं हे सगळं सामाजिक संशोधनामध्ये अत्यावश्यक ठरतं किंवा आहे. तर आता उदाहरणार्थ बघा, की समाजातलं किंवा वेगवेगळ्या समाज घटकांमधलं जे दारिद्र्य आहे किंवा वेगवेगळ्या माणसाच्या जगण्याच्या टप्प्यावर किंवा विशिष्ट वयोगटातल्या मुलांमध्ये किंवा विशिष्ट वयोगटातल्या व्यक्तींमध्ये हिंसेचं प्रमाण वाढतं आहे किंवा दहशतवाद का वाढतो किंवा दहशतवाद निर्माण का होतो, त्याचा कशा पद्धतीने माणसाच्या जगण्यावर काय चांगले वाईट परिणाम होतात किंवा मानवी समूहांचं जे काही आरोग्य आहे तर त्या आरोग्याच्या काय समस्या आहेत, जसं आपण मगाशी महिलांच्या आरोग्याबद्दल बोललो, किंवा दहशतवाद, किंवा आत्ता जे जर समकाळातली आपण घटना बघितली तर पॅलेस्टाईन इस्रायलचं युद्ध असेल किंवा गेल्या काही महिन्यांपूर्वी किंवा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेलं रशिया युक्रेनचं युद्ध बघितलं, तर या युद्धजन्य परिस्थितीमुळं किंवा या राजकीय परिस्थितीमुळं त्याच्या आजूबाजूला जो मानवी समूह आहे किंवा जे वेगवेगळे किंवा जे नागरिक आहेत किंवा जो माणूस आहे त्या माणसाच्या जगण्यावर काय याचा परिणाम झाला, तो परिणाम कशा पद्धतीचा आहे, त्यांचं जगणं कशा पद्धतीने या घटनांनी नियंत्रित केलेलं आहे किंवा या घटनांनी माणसाच्या जगण्याचा स्तर, म्हणजे जे युद्ध भागातले जो माणूस आहे त्या माणसाच्या जगण्याचा स्तर कसा खालावलेला आहे, किंवा या सगळ्या वेगवेगळ्या घटनांचा किंवा घडामोडींचा, या गोष्टींचा अभ्यास सामाजिक संशोधनामध्ये किंवा सामाजिक पद्धतीच्या संशोधनामध्ये करणं गरजेचं असतं किंवा ते करणं अभिप्रेत असतं. सामाजिक संशोधनासाठी जसं आपण विज्ञानात बघितलं की वेगवेगळे प्रयोग केले जातात, तसं सामाजिक संशोधनामध्ये सर्वेक्षण केलं जातं, ज्याला आपण फील्ड वर्क म्हणतो. सर्वेक्षण, अनुमान किंवा वैचारिक, तात्विक, मानसशास्त्रीय, राजकीय, समाज सांस्कृतिक, चिकित्सक दृष्टिकोनातनं या सामाजिक समस्यांचा किंवा सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो. सामाजिक संशोधनामध्ये वैचारिक, तात्विक, मानसशास्त्रीय, राजकीय, समाजशास्त्रीय, चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास किंवा संशोधन करणं अभिप्रेत असतं आणि ते केलं जातं. यालाच आपण सामाजिक संशोधन म्हणतो किंवा सामाजिक संशोधनाची एक पद्धती आपल्याला सांगता येते. त्यानंतर साहित्य आणि कलांच्या संशोधनाच्या बाबतीत किंवा त्या संशोधनाचं एक थोडस आपण बघूया काय आहे. तर माणसाच्या बुद्धी आणि संवेदनशीलतेनं जी एक जगण्याची पद्धती निर्माण केली किंवा जीवन पद्धती निर्माण केली तिला आपण संस्कृती असं म्हणतो, आणि या संस्कृतीच्या वहनाचं माध्यम म्हणून आपण भाषेकडे बघतो आणि यातूनच साहित्य आणि विविध कलांची निर्मिती होते किंवा निर्मिती झालेली आहे आतापर्यंत. तर या साहित्य आणि कलांचा अभ्यास करणं किंवा संशोधन करणं हे माणसाच्या जीवन पद्धतीला म्हणजे पर्यायानं संस्कृतीला विकसित करण्यासाठी
महत्व या संशोधनाचं आहे असं आपल्याला सांगता येतं. तर वाङ्मयी साधारणपणे साहित्याचं संशोधन हे वाङ्मयीन संहितेवर आधारित असतं, ज्याच्यामध्ये जसं आपण वैज्ञानिक संशोधनामध्ये बघितलं की वेगवेगळे रासायनिक घटक वापरले जातात किंवा मूलद्रव्य असतात, काही पदार्थ असतात. सामाजिक संशोधनामध्ये आपण बघितले की माणूस असतो, माणसाच्या वेगवेगळ्या समस्या असतात, त्याच्या आधारे संशोधन करता येतं. तर साहित्य कलांचं संशोधन करत असताना किंवा वाङ्मयाचं संशोधन करत असताना प्रतिमा, प्रतीक, भावरूप, संज्ञा आणि भाषांची रूप हे संशोधनाचे घटक आणि विषय असतात. याच्या आधारे आपण संबंधित वाङ्मयाचा किंवा संबंधित साहित्य कृतीचा अभ्यास करू शकतो किंवा संशोधन करू शकतो. खर तर साहित्य ही संशोधनाची गोष्ट आहे की आस्वादाची गोष्ट आहे, असाही एक प्रश्न किंवा याबद्दलही चर्चा ही सातत्यानं साहित्य विश्वात किंवा साहित्य संशोधनाच्या विश्वात केली जाते. त्याचबरोबर साहित्याची समीक्षा करतात की साहित्याची समीक्षा करतात की साहित्याचं संशोधन होऊ शकतं, हाही एक अभ्यासाचा किंवा हाही एक विचाराचा सध्या दृष्टिकोन असल्याचं किंवा हाही एक वादाचा खर तर किंवा काय म्हणू आपण त्याला मतमतांतराचा एक मुद्दा असल्याचं आपल्या लक्षात येतं. एकाच कलाकृतीचं विविध पद्धतीनं आकलन होऊ शकतं. विविध ज्ञानदृष्टींच्या किंवा विविध दृष्टिकोनातून त्या साहित्य कृतीचं आपण वाचन करू शकतो किंवा तिचं अर्थनिर्णयन करू शकतो. उपलब्ध सामग्रीच्या आधारे वस्तुनिष्ठ निर्णयापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे साहित्य संशोधन असं जरी आपल्याला ढोबळमानाने व्याख्येत बसवता येत असलं तरी सुद्धा एखाद्या म्हणजे आता जर साहित्य संशोधनाचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले तर एखाद्या उदाहरणार्थ आपण एखादी कविता घेऊ किंवा आपण जसं मगाशी म्हणलं तुकोबांचा एखादा अभंग जर घेतला तर त्या एकाच अभंगाची वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थनिर्णय ठरवता येतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं आकलन करता येतं. तर या सगळ्या सामग्रीच्या किंवा उपलब्ध जी काही जो काही अभंग आहे त्या अभंगाच्या आधारे केलेले सगळे हे अर्थनिर्णयन किंवा केलेली वेगवेगळ्या दृष्टिकोनातली ही जी आकलनं आहेत या सगळ्याला आपण साहित्य संशोधन असं म्हणू शकतो किंवा असं म्हणता येतं. साधारणपणे आत्मनिष्ठ जाणीवांचं वस्तुनिष्ठ व्यवस्थापन किंवा जे जाणवलं किंवा जे समजलं त्याचं पद्धतशीरपणे आकलन करणं किंवा पूर्व आकलनातले काही दोष दूर करणं किंवा धूसर बाजू प्रकाशात आणणं हे साधारणपणे साहित्याच्या संशोधनातले काही प्रकार आहेत किंवा साहित्य संशोधनातले काही मुख्य घटक आपल्याला सांगता येतात. म्हणजे बघा, आत्मनिष्ठ जाणीवांचं वस्तुनिष्ठ व्यवस्थापन म्हणजे एखाद्या लेखकानं एखाद्या घटनेकडं किंवा एखाद्या गोष्टीकडं ज्या पद्धतीनं बघितलं किंवा त्यानं स्वतःशी पडताळून किंवा स्वतःच्या सृजनक्षमतेचा वापर करून ती घटना ज्या पद्धतीनं नोंदवलेली आहे वेगवेगळ्या साहित्य कृतीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्यांना ती नोंदवलेली आहे तर त्या घटनेचं ज्या पद्धतीनं त्यांना आत्मनिष्ठ जाणीवा नोंदवलेल्या आहेत तर त्या जाणीवांचं वस्तुनिष्ठ व्यवस्थापन करणं म्हणजे एखाद्या कलाकृतीतल्या आपण आशयसूत्र शोधत असतो बघा. एखादी कादंबरी किंवा एखादी कथा अभ्यासत असताना त्यामध्ये कुठल्या मानवी भावभावनांचं किंवा मानवी जगण्यातल्या कुठल्या टप्प्याचं निरीक्षण केलेलं आहे किंवा नोंदवलेलं आहे त्याचं आपण व्यवस्थापन करतो किंवा व्यवस्थितपणे ते नोंदवतो, त्यालाही संशोधन म्हणता येतं. त्याचबरोबर जे जाणवलं किंवा जे समजलं त्याचं पद्धतशीर आकलन करणं. आता जर मराठी साहित्याच्या बाबतीत आपण उदाहरणार्थ बघितलं तर कोसला ही कादंबरी जी भालचंद्र नेमाडेंनी लिहिली तर कोसलाच्या पूर्वी ज्या पद्धतीने कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या आणि कोसलाच्या नंतर ज्या पद्धतीने कादंबऱ्या लिहिल्या गेल्या याच्या मध्यभागावर कोसला ही कादंबरी मराठी कादंबरीच्या प्रवासात एक महत्वाचा टप्पा मानली जाते. तर त्या कादंबरीचं जे आकलन झालेलं आहे किंवा तिचा जो काही अर्थ लागलेला आहे किंवा जो काही अर्थ समजलेला आहे तर त्या अर्थाचं पद्धतशीरपणे आकलन करणं आणि ते मांडणं अशा पद्धतीनं कोसलाचं जे संशोधन झालेलं आहे. तर कोसला या एकाच साहित्य कृतीवर PhD किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन मराठी साहित्यात झाल्याचं आपल्याला दिसतं. तर हे उदाहरण म्हणून आपल्याला म्हणता येईल
त्याचबरोबर पूर्व आकलनातील काही दोष दूर करणं, म्हणजे जसं आपण मगाशी शिवराज्याभिषेक या घटनेची चिकित्सा केली, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या इतिहासात काही घटना घडलेल्या असतात त्याच पद्धतीनं साहित्यात वेगवेगळे काही धारणा केलेल्या असतात, किंवा काही वेगवेगळे वाद असतात, म्हणजे अभिजातता जे आपण समीक्षा विश्लेषणाच्या बाबतीत किंवा समीक्षा शास्त्राच्या बाबतीत ज्याचा आपण विचार करतो, तर त्याचा अभ्यास इथं अभिप्रेत आहे. पूर्व आकलनातील काही दोष दूर करणं आणि धूसर बाजू, म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या असतील किंवा एखाद्या साहित्य कृतीच्या धूसर बाजू किंवा एखाद्या लेखकाच्या धूसर बाजू प्रकाशात आणणं, याला सुद्धा आपण साहित्यामध्ये, साहित्य संशोधनामध्ये महत्व आहे किंवा हे अभिप्रेत आहे. त्यानंतर साहित्याचे संशोधन कोणकोणत्या पातळीवर होतं बघा. एखाद्या लेखकाचा लौकिक आणि वाङ्मयीन अनुषंगाने अभ्यास केला जातो. त्याचबरोबर लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्यावर असलेल्या अनुकरण प्रभावाचा अभ्यास केला जातो किंवा संशोधन केलं जातं. त्यानंतर वाङ्मय प्रकाराच्या आधारे संशोधन केलं जातं. साहित्य संहितांच्या विश्लेषणात्मक संशोधन केलं जातं. त्याचबरोबर दुर्बोध स्थळांचा अन्वयार्थ लावणं हा सुद्धा एक साहित्य संशोधनातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे ग्रेसांची कविता असेल किंवा मर्ढेकरांची जी आधुनिक कविता आहे, तर त्या आधुनिक कवितेचे अर्थ लावणं, किंवा साठोत्तरी कालखंडात ज्या पद्धतीनं विद्रोही साहित्य मराठी साहित्यामध्ये आलं, म्हणजे ज्याच्यामध्ये दलित साहित्य असेल किंवा ग्रामीण साहित्य असेल किंवा स्त्रीवादी साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, लघुनियतकालिकांच्या चळवळी असतील, तर हे साहित्याचे वेगवेगळे प्रवाह निर्माण होण्या पाठीमाग किंवा त्या निर्माणामधले जे काही दुर्बोध बाजू आहेत, म्हणजे ज्या सहज लक्षात न येणारी घटक आहेत किंवा सहज लक्षात न येणाऱ्या ज्या बाजू आहेत, त्या बाजूंचा किंवा त्या घटकांचा, घटनांचा, त्या लेखनाचा अन्वयार्थ लावणं हा सुद्धा साहित्य संशोधनाचा भाग होऊ शकतो. त्याचबरोबर वाङ्मय इतिहासाचं संशोधन करणं, म्हणजे वाङ्मयाचा इतिहास आतापर्यंत कशा पद्धतीने लिहिला गेला, म्हणजे तो विशिष्ट कालखंडानुसार लिहिला गेला, विशिष्ट लेखकांनुसार लिहिला गेला, किंवा वाङ्मय इतिहास लेखनाची जी काही विचारदृष्टी आहे त्या दृष्टीने लिहिला गेला, किंवा वाङ्मयाच्या इतिहासा पाठीमाग किंवा इतिहास लिहिण्याच्या पाठीमाग कोणत्या प्रेरणा होत्या किंवा कोणत्या प्रवृत्ती होत्या, याच्या आधारे सुद्धा आपल्याला वाङ्मयाचं संशोधन करता येतं. त्याचबरोबर भिन्न भाषा, बोलींचा वापर किंवा प्रभाव, म्हणजे अलीकडे तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या बोलींमधले लेखक, म्हणजे तुम्ही चंदगडी असेल किंवा मालवणी असेल, अहिराणी असेल किंवा वऱ्हाडी बोली असेल किंवा ग्रामीण बोली असेल, तर या वेगवेगळ्या बोलींचा सुद्धा साहित्यात वापर वाढल्याच आपल्याला दिसतं. तर याच्या आधारे सुद्धा आपल्याला त्या साहित्याची वैशिष्ट्य शोधणं किंवा अर्थनिर्णयन करणं, त्याचं संशोधन करता येणं शक्य झालेलं आहे किंवा ते सुरू सुद्धा आहे. त्याचबरोबर भिन्न देश, भाषा, संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर जे साहित्य निर्माण झालं त्या साहित्यातले साम्य भेद शोधून तौलनिक पद्धतीनं सुद्धा संशोधन केलं जातं. म्हणजे बंगाली ही जी भाषा आहे किंवा भारतीय भाषा आहे, तर बंगाली या भारतीय भाषेतून मराठीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात साहित्य भाषांतरित झालं, अनुवादित झालं. तर ते साहित्य आणि मराठीमध्ये निर्माण होणारं किंवा मराठीमध्ये ज्या पद्धतीचं साहित्य, वाङ्मय निर्मिती झाली, तर या मराठी आणि बंगाली या दोन भिन्न भाषांच्या पार्श्वभूमीवर काही समान दुवे असणाऱ्या लेखकांचा किंवा काही समान धागे असणाऱ्या साहित्य कृतींचा सुद्धा तौलनिक दृष्टिकोनातून अभ्यास झालेला आहे किंवा तो सुरू आहे किंवा तो पुढेही होणं अपेक्षित आहे. त्यानंतर काही तात्विक सिद्धांतपर ग्रंथांचं किंवा ललित साहित्याचं पुनर्वाचन किंवा त्याचं नव्यानं अर्थनिर्णयन करणं सुद्धा साहित्याच्या संशोधनात अभिप्रेत असतं किंवा अभिप्रेत आहे. जर आता दलित साहित्याच्या बाबतीत किंवा इतर वेगवेगळ्या साहित्याच्या अनुषंगाने जर आपण त्याचं पुनर्वाचन बघितलं किंवा पुनर्वाचन करत असताना काही अभ्यासक दिसतात, तर हेही साहित्याच्या संशोधनात अभिप्रेत आहे. त्याचबरोबर बखरी किंवा जुन्या लावण्या, पोवाडे, महानुभाव साहित्य, वारकरी संप्रदायाचं साहित्य किंवा मध्ययुगाच्या कालखंडावर, मध्ययुगातलं जे काही वाङ्मय आहे त्या वाङ्मयावर संस्कृत महाकाव्यांचा
किंवा पौराणिक काव्यांचा असलेला प्रभाव किंवा रूपबंधाच्या बाबतीत असेल, भाषेच्या बाबतीत असेल किंवा आशयाच्या बाबतीत असेल, अशा विविध पद्धतीनं हे प्रभाव शोधणं किंवा त्या प्रतीकांचा अभ्यास करणं, भाषेचा अभ्यास करणं हे सुद्धा साहित्य संशोधनामध्ये अभिप्रेत आहे. त्यानंतर भाषाशास्त्रीय संशोधन, याच्यामध्ये भाषिक वर्तन, भाषिक व्याकरण शोधणं, भाषांची कुळं शोधून काढणं किंवा भाषा शिक्षण कसं असावं, म्हणजे एखाद्या भाषेचं शिक्षण कसं असावं किंवा शिक्षणाची माध्यम भाषा काय असावी किंवा साहित्य आणि प्रसार माध्यमांमध्ये ज्या पद्धतीचा भाषा वापर केला जातो तर कशा पद्धतीनं तो भाषा वापर आहे किंवा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास भाषाशास्त्रीय संशोधनामध्ये केला जातो किंवा भाषाशास्त्रीय संशोधनामध्ये या घटकांचा वापर केला जातो. त्यानंतर आजकाल बोली अभ्यास नावाची जी शाखा विकसित होते आहे, तर त्याच्यामध्ये बोलींची जडणघडण कशी होते, तिचा शब्दसंग्रह काय आहे, त्यामध्ये होणारी भाषिक परिवर्तन काय असतात किंवा ती का होतात, त्या बोलींची निर्मिती कशी झाली किंवा त्या निर्मितीची कारणं शोधणं, भाषिक अनुकरणाचा आणि भाषिक प्रभावाचा अभ्यास करणं, भाषिक चिकित्सा करणं, हा सगळा भाग भाषाशास्त्रीय संशोधनामध्ये अभिप्रेत असतो, अभिप्रेत आहे. त्यानंतर भाषांतराचा अभ्यास करणं, जसं मगाशी म्हटलं की 19व्या शतकाचा मराठी वाङ्मयाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा भाग आहे किंवा खूप महत्व असल्याचं आपल्याला दिसतं या कालखंडाला. तर या कालखंडातल्या भाषांतराचा अभ्यास करणं हे सुद्धा भाषाशास्त्रीय संशोधनामध्ये अभिप्रेत आहे. भाषा आणि संस्कृती या दोन घटकांचा अविभाज्य असा संबंध असतो आहे. संस्कृतीच्या अभिव्यक्तीचं आणि वहनाचं माध्यम म्हणून भाषा काम करत असते. तर भाषा आणि संस्कृतीच्या घनिष्ठ संबंधाच्या अनुषंगानं सुद्धा वेगवेगळे पैलू किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं त्याचा अभ्यास करणं आणि मांडणं हे सुद्धा संशोधनामध्ये अभिप्रेत आहे, साहित्य संशोधनामध्ये अभिप्रेत आहे. तर संशोधनाचे वेगवेगळे टप्पे आहेत, म्हणजे एखादी समस्या, प्रश्न, शंका उपस्थित होणं, त्या समस्येचं किंवा शंकेचं निराकरण, उत्तर शोधण्यापूर्वी समीक्षेची व्याख्या किंवा त्याचं स्वरूप शोधणं, त्यानंतर एखादं गृहीतक मनात धरणं आणि ते गृहीतक केंद्रस्थानी किंवा मध्यस्थानी ठेवून त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी, घटना, घडामोडींचा विचार करणं, त्याच्या पुढे मागं वेगवेगळ्या गोष्टी शोधत जाणं आणि ते शोधल्यानंतर प्रयोग किंवा निरीक्षणांच्या आधारे निष्कर्ष, निरीक्षण नोंदवणं, ती पडताळून पाहणं आणि अंतिमतः निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे संशोधनाचे काही प्रमुख टप्पे आहेत. संशोधनाचा, साहित्य संशोधनाच्या बाबतीत जर आपण आराखडा बघितला तर साधारणपणे एखादा विषय निवडणं किंवा एखादा घटक निवडणं, त्या घटकाचं प्रास्ताविक मांडणं, त्यानंतर त्या घटकाच्या संबंधित असणाऱ्या संज्ञा, संकल्पना शोधणं, त्यानंतर काही एक उद्दिष्ट मनात ठेवणं, म्हणजे जो काही आपण शोध घेणार आहोत त्या शोधाच्या दृष्टिकोनातून एखादं उद्दिष्ट मध्यवर्ती ठेवणं, त्यानंतर त्यासाठी आचरणात किंवा त्यासाठी आपल्याला उपयोगात येणाऱ्या वेगवेगळ्या संशोधन पद्धतींचा अभ्यास करणं, या विषयाचं काही पूर्व संशोधन झालेलं आहे का किंवा पूर्वी काही अभ्यास झालेला आहे का, त्याचा आढावा घेणं आणि प्रत्यक्ष आराखडा तयार करून गृहीतकांच्या आधारे मांडणीला सुरुवात करणं हे काही संशोधनाच्या आराखड्यातले महत्वाचे टप्पे आपल्याला मानता येतील. त्यानंतर संशोधनाच्या काही प्रमुख पद्धती: ऐतिहासिक संशोधन पद्धती, वर्णनात्मक संशोधन पद्धती, तौलनिक संशोधनात्मक पद्धती, त्यानंतर समाजशास्त्रीय संशोधन पद्धती, त्यानंतर नमुना पाहणी संशोधन पद्धती, क्षेत्रीय सर्वेक्षण, पर्यावरण संशोधन, सांस्कृतिक आणि वंचित किंवा स्त्री केंद्री संशोधन, असे वेगवेगळे काही संशोधनाच्या पद्धती सध्या अस्तित्वात आहेत किंवा या संशोधन पद्धतींचा वेगवेगळ्या विषयांच्या संशोधनासाठी वापर केला जातो. त्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळूया, संशोधकाचे गुणविशेष किंवा त्याची जबाबदारी. जेव्हा आपण साहित्याचे विद्यार्थी किंवा साहित्य कलांचे विद्यार्थी म्हणून किंवा साहित्य कलांच्या बाबतीत जर आपण संशोधन करत असू तर त्या संशोधकाकडं पुढील गुणविशेष असणं किंवा त्या गुणविशेषांवर काम करणं किंवा
आत्मसात करणं जास्त गरजेचं आहे. भाषा आणि साहित्याचा व्यासंग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे संशोधन आणि चिकित्सक दृष्टी असणं आवश्यक आहे. आपल्या संशोधनासाठी कोणतीही संदर्भ साधनं किंवा साधन ग्रंथ हाताळण्याची दृष्टी कौशल्य असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संशोधनाची परिभाषा किंवा संशोधनाची शिस्त ते मांडण्याची, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आकलन झालेली आहे आणि त्या आकलनाच्या आधारे आपण जे काही निष्कर्ष नोंदवलेले आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत त्या गोष्टी संशोधनाच्या भाषेत नोंदवता येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर संदर्भ लेखन पद्धती, प्रत्यक्ष शोध निबंध किंवा प्रबंध लेखनाच्या पद्धतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यासाठी जास्तीत जास्त वाचन, परिश्रम, चिकाटी आणि तटस्थता हे 4 गुणधर्म असणं अतिशय आवश्यक आहे. निष्पक्ष दृष्टिकोनातून आपल्या हाती आलेले निष्कर्ष मांडणं हे जास्त गरजेचं असतं. ज्ञान व्यवहारात भर घालण्याची भूमिका किंवा ध्येय ठेवणं आणि संशोधन करणं हा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म संशोधकाकडे असणं गरजेचं आहे. कारण कुठलीही डिग्री मिळवण्यासाठी किंवा कोणताही व्यावहारिक फायद्याच्या दृष्टिकोनापेक्षा आपण आपल्याला अवगत असलेल्या किंवा ज्ञान परंपरा ज्या अस्तित्वात आहेत त्या ज्ञान परंपरांमध्ये किंवा त्या ज्ञानशाखांमध्ये काहीतरी नवी मोलाची भर घालत आहोत या दृष्टिकोनातून संशोधन करणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे. किंवा हा गुणधर्म संशोधकाकडे असणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण संशोधन शास्त्रातले काही जे काही तुमच्या अभ्यासक्रमात नोंदवलेले किंवा जे काही अभ्यासक्रमात दिलेले नेमून दिलेले जे घटक आहेत त्या घटकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला संशोधन शास्त्र या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. या संदर्भात काही शंका असतील कोणाच्या तर विचारू शकता. त्याच्यासाठी आपण एक 5 मिनिटं वेळ घेतो आहोत. कोणाच्या काही शंका प्रश्न असतील तर विचारा. संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने आता मॅडमने जे आपल्याला लेक्चर्स घेतले त्या बाबतीत काही शंका असतील तर या ठिकाणी सांगायच्या आहेत. खर तर हा संशोधन शास्त्र ही अभ्यासपत्रिका थोडीशी नवीन असल्यामुळं त्यातले काही जे घटक आहेत किंवा त्यातल्या ज्या काही संज्ञा आहेत त्या थोड्याशा गुंतागुंतीच्या वाटण्याची शक्यता आहे. आम्ही अगदीच नाकारत नाही. कारण त्यामुळं काही वेगवेगळे प्रश्न मनात असतील किंवा शंका असतील तर त्या विचारा. त्याचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जर आत्ता वाटत नसतील तर तुम्ही नंतरही सरांना विचारलात तरी चालेल. हॅलो. हा नमस्कार मॅडम. सुनीता कुंभार बोलते मल्हारपेठ मधून. हा बोला. मॅडम याची पीडीएफ आम्हाला मिळेल का किंवा अभ्यासाचे काय पुस्तक वगैरे असं काय उपलब्ध होईल? त्याबद्दल तुम्हाला डॉक्टर लोंढे सर सांगतील. त्याच्या पीडीएफ आपण पाठवूयात. त्या दिवसामध्ये त्याचं काय मटेरियल अवेलेबल होईल ते आपण तुम्हाला स्कॅन करून व्हॉट्सअपला पाठवूयात. काय अडचण नाही. ओके. हॅलो मॅडम. हा बोला. दिशा गायकवाड बोलते मी रत्नागिरीतून. तर ह्याचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असेल ह्याचे? ते मी पाठवतो. आपण साधारणतः 20 तारखेच्या आसपास एक ओरिएंटेशन वजा लेक्चर्स आहोत. त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका सगळ्या विषयांचे क्वेश्चन पेपर कसे असणार आहेत, त्याची उत्तर कशी असावीत, त्याच्यानंतर जो मेजर मॅन्डेटरी जे एनईपी मध्ये जे काही चेंजेस झाले त्या चेंजेसच्या अनुषंगानं हे सगळे ओव्हरऑल आपण एकत्रित तुम्हाला सांगणार आहोत. साधारणतः 20 किंवा 22 तारखेला आपण त्याबद्दल लेक्चर्स घेणार आहोत. म्हणजे हे क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं असणार, त्याच्यानंतर होम असाइनमेंट कधी किंवा कशा लिहायच्या, कुठे जमा करायच्या आणि तुमचं हॉल तिकीट वगैरे हे जे काय सगळं जे तांत्रिक जे आहे सगळा हा तुम्हाला एका लेक्चर्स मधून तो सोडवला जाणार आहे. ओके सर, थँक्यू. फक्त त्या लेक्चरला तुम्ही सगळे जॉईन व्हा. हो सर. अजून कोणाची काही शंका आहे? हॅलो. अभ्यासाच्या शंका सॉरी.
वंदना महाडिक बोलतेय मी कोल्हापूरहून. नमस्कार हा सर. मॅडम. काय होतंय, काही वेळेला आम्ही लेक्चर अटेंड करू शकत नाही, कारण आम्ही पण कुठेतरी जॉब वगैरे करतोय. हा, एक मिनिट मी तर सांगतो. हे त्यासाठी जे आम्हाला लेक्चर्स तुम्ही जे म्हटलात ना की ते लेक्चर जे तुम्ही सांगितलात परीक्षेच्या संदर्भातलं असेल, तर त्याचं रेकॉर्डिंग आम्हाला मिळू शकेल का? येस येस मॅडम. आता आपण पहिल्या दिवसाचं लेक्चर्स ग्रुपला टाकलेलं आहे. हो हो, ते बाकीच्यांचं आहे, कसं की ते मिळालं. बाकी त्याबद्दल व्हेरी थँक्यू रेकॉर्ड, सो मच. बाकी सगळ्या विषयांचे आपण रेकॉर्डिंग केलेले आहेत. फक्त जरा हा. वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण एका दिवशी ते सगळ्याच अपलोडिंग करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण ते शेअर करणार आहोत. किंवा माझं वैयक्तिक जे युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलला पण मी अपलोड केलं, तर त्याची लिंक आपल्या ग्रुपला मी शेअर करेन, काही अडचण नाही. तर तुम्ही तुमच्या सोडीनं कधीही बघू शकता सगळे. हो हो, चालेल चालेल सर. थँक्यू सो मच. ओके मॅडम. थांबूया का सर? हॅलो. काही हा येस हॅलो मॅम. बोला. येस मॅम. हा, व्हॉट्सअप तर आज आपण, वेगळं येस मॅम, मी पाहिजे बोलतो. त्याला आहे. संगीता व्हॉट्सअपचा मॅडम, काय शंका आहे? स्पेशल हा, व्हॉट्सअपचा आपल्या हॅलो. ग्रुपला माझा नंबर ऍड नाहीये. अच्छा. हॅलो. तुम्ही आता हे लिंक जॉईन झालात मॅडम? हा, तो राजमतीचा हॅलो. ग्रुप जो होता त्याच्यावरूनच झाले. ठीक आहे. माझा नंबर घ्या. जे जे आपल्या विद्यापीठाच्या मराठीच्या ग्रुपला नसतील आणि आत्ताच्या या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांनी माझा नंबर सेव्ह करून ठेवा. आणि आपलं व्याख्यान संपलं की मला व्हॉट्सअपला मेसेज टाका की सर, मराठी फर्स्ट इयरच्या ग्रुपला मला ऍड करून घ्या, म्हणून मी सगळ्यांना ऍड करून घेतो. तर माझा नंबर घ्या. ओके. 97 63 15 97 63 15 78 75. पुन्हा एकदा सांगतो, 9763157875. जे डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून किंवा अदर्स अभ्यास केंद्रावरून जॉईन झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हा माझा नंबर डायल करून घ्या. आपण स्पेसिफिक MA मराठी फर्स्ट इयरच्या मुलांचा ग्रुप काढलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही शंका असतील किंवा इथं आपल्या डिस्टन्स एज्युकेशन मध्ये ज्या काही अपडेट असतील, त्या या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पोहोचवणार आहोत. आणि आता आपण पोहोचवत आलेलो आहोत. त्यामुळे ज्या ग्रुपमध्ये नसतील त्यांनी या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. त्यासाठी माझा नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9763157875. ओके. काय शंका आहे? ग्रुपला हॅलो, नमस्कार. हॅलो शिंदे मॅडम, तुमचं काय? हा सर. सर, ग्रुपला एमपी ऍडमिन फ्रेंड असतात आहे. काय आपला म्हणतो? ग्रुप जो आहे एमपी ऍडमिन मेसेज टाकू शकतात असं सेटिंग करून ठेवलं. सर, तुमचा आवाज तुटतोय सर. ग्रुपला जे हॅलो सर, हा सर.